की तुम्ही रेस्टॉरंट तुमच्यासाठी म्हणून चालू नाही करत आहे. तुम्हाला आवडतंय, तुमची हौस आहे म्हणून चालू करायचं नाही आहे. हा व्यवसाय आहे. त्यामुळे व्यवसायासाठी लागणाऱ्या इतर सर्व गोष्टींचा तुम्ही याच्यामध्ये विचार करणं अपेक्षित आहे. कारण शेवटी ही इंडस्ट्री अशी आहे ना, ही मॅन टू मॅन कनेक्ट आहे. इथे मशीन फार कमी आहे. म्हणजे लोकं त्या रेस्टॉरंटला फक्त जेवण जेवायला नाही जात. ते तिथे अनुभव घ्यायला जातात. हा पार्ट टाइम बिझनेस नाहीच आहे मुळात. म्हणजे कोणी असा विचार जर करत असेल ना, तर त्यांनी कृपा करून या बिझनेसमध्ये येऊ नये. आणि हा बिझनेस इतका आहे की जसं एक लहान मुलं आहे ना, तसं लहान मुलासारखं तुम्हाला या बिझनेसला कमीत कमी 3 ते 4 वर्ष जोपासायलाच लागतं. तुम्ही 6 महिन्यांचं तुमचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तुम्ही बाजूला ठेवायला हवं. जसं तुमची सॅलरी आहे, भाडं आहे आणि लाईटचं बिल वगैरे जे आहे ते तुमचे फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत. तुम्हाला ते येणारच आहेत. तुमचा बिझनेस होवो अथवा न होवो, पैसा आहे हा जर तुम्ही वेगळा ठेवला तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स राहतो की माझ्याकडे पैसे आहेत आणि मी 6 महिने माझा बिझनेस झाला जरी नाही तरी पण मी हे बिझनेस सक्सेसफुली रन करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टाफवरती किती खर्च होतो, कसा तो प्लॅन केला पाहिजे. मॅक्सिमम बिझनेसमन रेस्टॉरंटेर मी जे बघितले ते पालवी फुटली रे फुटली की ती पालवी तोडून खायला सुरुवात करतात. की पैसे आले की आधी माझे पैसे मी कसे काढून घेऊ. ते तसं नाही आहे. जर तुम्ही ती पालवी जर आधीच खुडून घेतली तर झाडाला कधीच फळं लागणार नाहीत. सोशल मीडिया मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे किंवा मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे रेस्टॉरंटसाठी? मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये काय बनवलंय आणि मी काय चांगलं विकतोय हे जोपर्यंत पब्लिकला समजणार नाही तोपर्यंत लोक माझ्याकडे येणार नाही. म्हणजे आपल्या एक म्हण पण अशी आहेच की बोलने वाले की मिट्टी भी बेची जाती और जो ना बोलता है उसका सोना भी नहीं बेचा जाता. ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त फेल्युअर रेट आहे. बऱ्याच जणांचं 4-4, 5-5 वर्ष प्रॉफिट निघत नाही, चालत नाही. काय चुका होत असतात? हाय, हॅलो, नमस्कार. मी शार्दुल कदम आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवा व्यापारच्या या खास एपिसोडमध्ये. आपण रेस्टॉरंटबद्दल ऑलरेडी एक एपिसोड केला होता, ज्याच्यामध्ये आपण बोललो होतो 2 रेस्टॉरंटियर्ससोबत की काय पद्धतीने रेस्टॉरंट रन होतं, कोणताही हॉटेलचा व्यवसाय काय पद्धतीने रन होतो, त्याच्यात काय अडथळे असतात, ॲज अ उद्योजक म्हणून काय गोष्टी कराव्या लागतात, किती वेळ द्यावा लागतो, कसं त्याचं इकॉनॉमिक्स रन होतात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोललो आहे. पण त्याचा ॲक्च्युली एखादं रेस्टॉरंट चालू करताना काय अडथळे असतात, कशा पद्धतीने चालू केलं पाहिजे, काय विचार केला पाहिजेत. ते पुण्यात चालू करत असो तर काय गोष्टी बदलतात, ते गावाकडे चालू करत असेल काय गोष्टी बदलतात, ते एखाद्या हायवेवरती चालू करत असेल तर काय गोष्टी बदलतात, स्टाफ कसा मॅनेज करायचा, त्याला ट्रेन कसं करायचं, मेनू कार्ड कसं ठरवायचं, त्याच्या मागच्या काय काय पद्धती असतात. मी QSR म्हणजे क्विक सर्व्हिंग रेस्टॉरंट चालू करायचं का फ्रँचाईज घ्यायची का छोटं मोठं एकदम आलिशान रेस्टॉरंट टाकायचं, अल्कोहोल सर्व्ह करायचं का नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं तर खूप मोठी लिस्ट आहे. हे मेनू कार्ड खूप मोठं आहे. हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्यासोबत प्रवीण कानगो सर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, गेली 35 वर्ष झालं रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये आहेत. त्यांनी 17 वर्ष जनरल मॅनेजर लेवलपर्यंत जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर ते गेली 17 वर्ष झालं 125हून अधिक प्रोजेक्ट्सना ॲज अ रेस्टॉरंट कन्सल्टंट म्हणून त्यांनी मदत केलेली आहे, गाईड केलेलं आहे. त्यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार्स, कॅफेज, इंडस्ट्रियल किचन्स सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना इत्थंभूत माहिती आहे. त्यामुळे आज त्यांच्याकडून आपण प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. जर तुम्ही एखादं नवीन रेस्टॉरंट चालू करणार असाल किंवा तुम्ही ऑलरेडी एक रेस्टॉरंट करत असाल तर हा तुमच्यासाठीचा खरा महत्त्वाचा मास्टर क्लास आहे, याची मी गॅरंटी देतो. सर, तुम्ही गेली 35 वर्ष झालं या इंडस्ट्रीत आहात आणि मला गॅरंटी की तुम्हाला रोज कोणीतरी भेटत असेल आणि असं म्हणत असेल की मला चालू करायचं आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की रेस्टॉरंट चालू करताना काय गोष्टींचा विचार केला पाहिजे मुळात? कारण लक्षातच येत नाही की माझ्याकडे पैसे आहेत, मला इच्छा आहे, मला खूप छान बनवता येतं आहे किंवा मला इथं आमची एक जागा पडू नये किंवा आजकाल रेस्टॉरंट चालत आहेत. नक्की काय गोष्टींवरती ते ठरवलं पाहिजे? बेसिकली मला असं वाटतं रेस्टॉरंट सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा जो कोणी माणूस त्यामध्ये इंटरेस्टेड आहे त्यांनी पहिल्यांदा हा विचार करणं गरजेचं आहे की मला रेस्टॉरंट का चालू करायचं आहे. बेसिकली आपण मॅनेजमेंटमध्ये एक शब्द आहे व्हाय व्हाय ॲनालिसिस म्हणतो आपण हो. त्याला, की मला हे का करायचं आहे, कसं करायचं आहे. मग प्रत्येकाचं काय का याचं उत्तर आपण जेव्हा देत जातो तेव्हा तुम्ही कुठेतरी शेवटी एका उत्तरावरती येता की मला ह्या कारणासाठी म्हणून हे रेस्टॉरंट सुरू करायचं आहे. बरोबर. तर त्यामधले जे प्रश्न आहेत सुरुवातीचे ते प्रश्न असे आहेत बेसिकली की तुम्हाला याची पॅशन आहे म्हणून करायचे आहेत की तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून करायचे आहे किंवा एखादं रेस्टॉरंट चांगलं चालू आहे म्हणून तुम्हाला करायचं आहे किंवा मित्रांनी सांगितलं आहे म्हणून करायचं आहे किंवा अर्थार्जन करायचं आहे म्हणून करायचं आहे. अशी बरीच कारणं आहेत. पण आता ही सगळी जी कारणं आहेत जेव्हा तुम्ही त्याची व्हाय व्हाय ॲनालिसिस जेव्हा करता आणि त्याचं उत्तरावर तुम्ही येता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की
यातलं मला खरंच कुठल्या कारणासाठी हे रेस्टॉरंट सुरू करायचं आहे. बेसिकली जे तुम्ही व्हाय ॲनालिसिस जेव्हा करता ना, की मला का सुरू करायचं आहे आणि तुम्ही त्यातली उत्तरं शोधायला लागता, तेव्हा तुम्हाला आपोआप लक्षात यायला लागतं की माझ्याकडे कुठल्या क्वालिटीज आहेत किंवा कुठल्या क्वालिटीज नाही आहेत किंवा कुठलाही व्यवसाय सुरू करायला, स्पेशली रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करायला माझ्याकडे तेवढं कॅपॅसिटी आहे का. मग ते कॅपॅसिटी म्हणजे फक्त ही आर्थिक येत नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे का किंवा त्या क्षेत्रातलं तुम्हाला कौशल्य तुमच्याकडे आहे का किंवा त्या क्षेत्राला तुमच्याकडे अनुभव आहे का किंवा त्या क्षेत्राचं पूर्ण तुम्हाला ज्या व्यवसायाची जी उभारणी करायची आहे ती उभारणी करण्यासाठी लागणारं जे तुमच्याकडे बिझनेस ॲक्युमन आपण ज्याला म्हणतो किंवा व्यावसायिक कुशलता जी म्हणतो, ती व्यावसायिक कुशलता पण तुमच्याकडे आहे का. कदाचित तुमच्याकडे नॉलेज असेल, स्किल असेल, पैसाही असेल, पण कदाचित व्यावसायिक कुशलता जर नसेल तर कदाचित तुम्ही बिझनेस सक्सेसफुली रन करू शकणार नाही. पैसा आहे, जागा पण आहे, असं वाटतं की मी इन्व्हेस्ट करू शकतो, पण त्यातलं जर नॉलेज नसेल तर तुम्हाला मग ते नॉलेज कोणाकडून तरी हायर करणं आलं, मग तसा माणूस घेणं आलं, त्याच्याकडून मग त्या गोष्टी तुम्ही करून घेऊन मग तुम्ही या व्यवसायामध्ये उतरू शकता. तर असे काही काही गोष्टींची उत्तरं जी तुम्हाला आहेत ही तुम्हाला स्वतःच आधी करून आणि मग ह्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरायला तुम्हाला सोयीस्कर पडतं. ओके. आता माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे जागा आहे किंवा जागा शोधतोय. तर मुळात चालू करताना काय विचारांनी चालू केलं पाहिजे? म्हणजे माझ्याकडे जागा आहे म्हणून चालू करायचं का ह्या एरियात काय चालेल? म्हणजे पहिल्यांदा काय गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा वेगवेगळ्या सिनारिओजमध्ये वेगवेगळ्या विचारांनी चालू होऊ शकतं की बाबा माझ्याकडे इथे एक छान जागा ओपन झालेली दिसते आणि या एरियात या टाईपचं रेस्टॉरंट नाही म्हणून चालू करावं. म्हणजे हे कुठलंही लोकेशन ठरवताना, कारण रेस्टॉरंटमध्ये लोकेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लोकेशननी सुरुवात करावी का मला ह्या पद्धतीचं कुझिन करायचं आहे हे मला दिसतं की माझ्याकडे हे आहे, मग त्याच्यानुसार लोकेशन शोधावं? काय हा अप्रोच काय असला पाहिजे मुळात? यातला मूळ ॲप्रोच जो आहे ना, बेसिकली आपण व्यवसाय जो करतो ना, हा स्वतःसाठी नाही करत. आपण व्यवसाय करतो तो ग्राहकांसाठी. कारण तुम्हाला ग्राहक तुमच्याकडे येणार आहे, त्यातनं तुम्हाला ते पैसा देणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना काय हवं आहे हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. मग तुमच्याकडे जागा आहे, मग त्या जागेमध्ये, तिथल्या जागेमध्ये त्या ग्राहकांच्या अनुसार तो कन्सेप्ट तुमच्या डोक्यात जो आहे तो चालणार आहे का. बरं, तुमच्या डोक्यातला कन्सेप्ट आहे तो जर ग्राहकांना मान्य होणारा नसेल तर ते कितपत योग्य आहे. मग शेवटी तुम्हाला जागा तुमची आहे किंवा तुमच्याकडे पैसा आहे हा विषय येत नाही आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही ते करणार आहात तिथला फिजिबिलिटी सर्वे, आम्ही त्याला असा शब्द वापरतो, की इथे काय चालणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तिथे त्या त्या सोयी उपलब्ध करून देणं किंवा त्या प्रकारचा मेनू तयार करणं, त्या प्रकारचा ॲम्बियन्स क्रिएट करणं, त्या प्रकारचं प्राइसिंग तिथे निर्माण करणं त्या मेनूमध्ये, हे टार्गेट कस्टमरवरती अवलंबून आहे. टार्गेट कस्टमर तुमचा एकदा क्लिअर झाला, तुमच्याकडे जागा आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीचं पुढचं थीम, कन्सेप्ट वगैरे जो आहे तुमच्या रेस्टॉरंटचा, हे एक एक उत्तर तुम्हाला मिळायला लागतं. ओके. आणि टार्गेट ऑडियन्स जेव्हा आपण शोधतोय तेव्हा काय काय गोष्टी, म्हणजे जो फिजिबिलिटी सर्वे करतोय आपण, तेव्हा काय काय गोष्टींकडे बघितलं पाहिजे? कारण का आता फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया की आता मी इस्लामपूरचा, तर पुण्याहून साताऱ्याला जाताना बरेच रेस्टॉरंट्स आहेत, त्या एरियात माझी जागा आहे. तर मी काय काय गोष्टींचा विचार केला पाहिजे तिथे हे करताना? किंवा एखादं माझं इस्लामपूरसारखं शहर आहे, तिथे बाबा मला रेस्टॉरंट चालू करायचं, तर मी काय काय विचार करेन? कारण का तिथे त्याचा कॅचमेंट एरिया बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे पुणे मुंबईतला कॅचमेंट एरिया छोटा असू शकतो, पण छोट्या गावांमध्ये अखंड गाव येऊ शकतं तिथं, कारण का तसा ट्रॅव्हल टाईम कमी आहे. तर मग काय काय चेक केलं पाहिजे? छोट्या शहरांचा थोडासा जे मला एक लिमिटेशन्स जे वाटतं ना, मर्यादा आहे छोट्या शहरांची एक अशी आहे की तिथे लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी थोडीशी कमी असते. त्यानंतर त्यांना तिथे ते एक्सप्लोअर करण्याची, नवीन मेनू वगैरे जो आहे, नवीन आयटम्स वगैरे आहेत ते एक्सप्लोअर करण्याची तेवढी त्यांना तिथे हौस नसते. ते कदाचित पुण्या मुंबईला येतील आणि तिकडे ते नवीन रेस्टॉरंट वगैरे ट्राय करतील, पण त्यांच्या शहरामध्ये त्यांना, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की जिथे जे पिकतं तिथे ते विकत नाही असं म्हणतो, पण ह्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. ते थोडंसं उलटं आहे. इथे जे त्या शहरात जे चालतं तिथे तेच चालणार. मग जसं तुम्ही सांगलीचं उदाहरण घेतलं, तिकडे अख्खा मसूर हा एक फेमस आयटम आहे. किंवा तुम्ही जसं नगर साईडला जायला लागतं तिकडे शेवगा हा एकदम त्यांचा फेमस आयटम आहे. तिकडे काळा रस्सा वगैरे फेमस आहे. नागपूरला गेलात की सावजीचा प्रकार तिकडे तुम्हाला हे होतो. तर तिकडे ते सक्सेसफुलच आहेत त्या भागामध्ये, कारण तिकडचं त्यांचा लोकांची जी टेस्ट तशी डेव्हलप झालेली आहे त्या आयटम बद्दलची म्हणा किंवा त्या ॲम्बियन्सबद्दलची, तर लोकांना तिचा कन्सेप्ट तो तसाच तो हे होतो, मान्य होतो. तिथे जर तुम्ही जास्ती आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायचं म्हटलं की ते लोकांच्या पचनी पडत नाही. कदाचित ते सुरुवातीला तुमच्याकडे कस्टमर म्हणून येतीलही, पण ते केवळ ट्राय करायला. पण
ते रेग्युलर तुमचे कस्टमर होणार आहेत का, हाही तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. कारण तुमचा हा बिझनेस जो आहे हा लाँग टर्म बिझनेस आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट किंवा असं जर काही मेनू करताना स्पेशली छोट्या शहरांमध्ये तिथे जे चालेल, परत तो फिजिबिलिटी सर्वेचा विषय तिथे आलाच, की तिथे जे चालेल तिथे ते करणं आणि थोडंसं ॲडिशन करणं नवीन, की जे लोकांना काहीतरी नवीन देऊ शकेल जे ऑलरेडी तिथे अस्तित्वात नाही आहे. असं आपण जर करू शकलो तर सक्सेसफुल होऊ शकतो. पण असं नाही का होणार, की जर मला माहिती आहे की चव काय आहे, आता फॉर एक्झाम्पल मला दिसतं की लोक व्हेजिटेरियन आणि ह्या इंडियन स्टाईलचं खात आहेत, तर मग मी अजून एक इंडियन स्टाईलचं रेस्टॉरंट टाकलं त्याच एरियात, तर मग ते अवघड होऊन जाईल ना. मग कारण का बऱ्याचदा आपण बघतो की एखादा रेस्टॉरंट चालतंय तर त्या एरियात सेम त्याच टाईपची 2 रेस्टॉरंट येतात आणि मग त्यातलं कुठलं तरी बंद पडतं. असं होऊ शकतं, पण आता नवीन रेस्टॉरंट करणाऱ्यांनी ॲक्च्युली ह्याची काळजी घ्यायला पाहिजे, की तुम्ही कॉपी करून कोणाचा बिझनेस तुम्ही हे करू शकत नाही. त्यांनी तसं केलं आहे म्हणून मी असं केलं आणि मला त्याच्यामधनं बिझनेस जनरेट होणार आहे असं होत नाही आहे. शेवटी काय ते एकच ताट आहे, एका ताटातून तुम्ही किती खाणार असं होऊन जातं ते. कारण तुमचा कस्टमर बेस जो आहे तो तेवढाच आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, की ते जे देत आहेत त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, की जे मी माझ्याकडे वापरू शकेल आणि त्यांचे वीक पॉईंट्स काय आहेत, की जे मी कव्हर करून माझे स्ट्रॉंग पॉईंट कन्व्हर्ट करून मी तो बिझनेस माझा अजून जास्त जनरेट करू शकेल. हे जर तुम्ही करू शकलात तर तुमचा बिझनेस जास्त सक्सेसफुल होईल. मग तुम्ही कदाचित त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन व्हाल. इन्स्टेड ऑफ ते तुमच्यासाठी कॉम्पिटिशन होण्यापेक्षा ओके. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सरस ठरू शकाल. आणि आता रेस्टॉरंट टाईपचं पण ठरताना काय गोष्टी म्हणजे टार्गेट ऑडियन्स लक्षात आलं, पण प्रत्येक रेस्टॉरंट टाईपचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत हे जर समजू शकलो तर, कारण की फ्रँचाईज मॉडेल असतात किंवा रेस्टो बार असतो तर त्याचे कंप्लायन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जे काही टाईप्स असतात जर आणि त्याचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत हे समजू शकलो तर बरं पडेल. ह्यामध्ये कसं आहे सगळ्यात जसं आपण तुम्ही जे उदाहरण देत होतात, की जे कॅफेज आहेत म्हणा किंवा QSR आहे म्हणा किंवा कॅज्युअल डायनिंग आहे, फाईन डायनिंग आहे, रेस्टो बार आहे, लाऊंज बार आहे, पब्स आहेत. हे सगळे वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये सगळे आलेत. पण आता याच्यामध्ये सगळ्यात जो पहिला मुद्दा येतो तो तुमचं मेन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, की तुमच्याकडे किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे की जे तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहात. आज QSRला तुम्हाला कमी पैसा लागतो, पण आज तोच तुम्ही फाईन डाईन रेस्टॉरंट किंवा लाऊंज बार वगैरे करायला गेला तर तुम्हाला जरी पैसा जास्ती लागतो. QSRला तुमचं ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण तसे कमी असतात, पण बाकी फाईन डाईनला आणि इतर वरच्या लेव्हलच्या याला तुमचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पण तेवढेच असतात. मग तुम्हाला सगळं ते गृहीत धरून म्हणजे पहिला मुद्दा तुमचा हाच आला की तुमची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी काय आहे. आणि दुसरी गोष्ट की तिथे तुम्ही जिथे कुठे तुम्ही रेस्टॉरंट करताय किंवा तुम्ही जिथे कुठे तुमचं आउटलेट करता आहात, म्हणजे मे दॅट बी अ रेस्टॉरंट बार किंवा नुसतं फाईन डाईन रेस्टॉरंट किंवा कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट तुम्ही करता आहात, तर तिथे त्या प्रकारची गरज आहे का, त्या प्रॉडक्टची गरज आहे का, त्या प्रॉडक्टची तिथे जर गरज असेल तर मग ते सक्सेसफुल होणार आहे. त्यामुळे पहिला मुद्दा आहे तुमचा कॅपिटल आणि ती दुसरी आहे ती कस्टमरची गरज. आणि ती जर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जर सॅटिस्फाय करू शकत असाल तर ॲटोमॅटिकली तुमचा हा बिझनेस सक्सेसफुलच होणार आहे. ओके. आणि ते तिकीट साईज कशी ठरवायची? कारण का एक अंदाज येतो आपल्याला, की कुठल्याही एरियामध्ये गेल्यावरती किंवा हा पॉश एरिया आहे, तर इथे थोडंसं जास्त हायर तिकीट साईज आपल्याला मिळू शकते. पण त्याचा अंदाज घेताना आपण आजूबाजूचे 4 रेस्टॉरंटचं ॲव्हरेज काढून त्याच्यावरती ठरवायचं का या एरियामध्ये कोण लोकं राहत आहेत? म्हणजे ह्याचा काय पद्धतीने अभ्यास केला पाहिजे बाबा? बऱ्याचदा असं होतं, की कॉलेजेसच्या आजूबाजूला असतात तेव्हा तिथे कमी तिकीट साईजवाले चालतात. जिथे बरेचसे ऑफिस आहेत तिथे दुपारचं लंचसाठीचं हे केलं. हे मला असणारं ऑब्झर्वेशन. तुमच्या ऑब्झर्वेशन्सनुसार काय गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्याला काय त्यांनी सर्व्ह केलं पाहिजे? नाही, बेसिक ठोकताळा हाच आहे की तुमच्या आजूबाजूचे रेस्टॉरंटचे रेट्स काय आहेत, कारण त्यांनी त्याचा एक अभ्यास केलेला असतो. तुम्ही परत तोच अभ्यास एकदा करणं पण अपेक्षित आहे, कारण तो करायला हवा तुम्ही अभ्यास तो, की आणि तुम्ही कुठला टार्गेट कस्टमर आहे आणि तो टार्गेट कस्टमर जसं तुम्ही आता सांगितलं विद्यार्थी त्यांचं स्पेंडिंग कॅपॅसिटी कमी आहेत, बरोबर आहे. समजा व्यापारी वर्ग आहे त्यांचा जास्ती आहे, IT वाले आहेत त्यांचा अजून थोडा जास्ती असणार आहे कदाचित. आणि तुमचं परत बिझनेस अवर्स कुठल्या तुम्ही वेळेला तुमचं रेस्टॉरंट चालणार आहे, मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्ही करताय किंवा ब्रेकफास्टपासून ते रात्री पूर्ण डिनरपर्यंत करताय, ह्या सगळ्यावरती आणि ह्या प्रत्येक ठिकाणी तुमचं टार्गेट कस्टमर बदलत जातो. कदाचित ब्रेकफास्टला येणारा वर्ग वेगळा असेल, लंचला येणारा वर्ग वेगळा असेल, डिनरसाठी येणारा वर्ग वेगळा असेल. ह्या याच्याप्रमाणे तुमचा जो टार्गेट कस्टमर बदलल्यानंतर त्यांचा जो तिकीट साईज आहे तोही बदलत जातो. तो तिकीट साईज किती येतो त्याच्या बेसिसवर तुम्हाला ते मेनूचं प्लॅनिंग करायला लागतं, रेट प्राइसिंग करायला लागतं. आता लोकं समजा जसं जर 2 टियर सिटीज म्हणा किंवा 3 टियर सिटीज म्हणा, की जिथे IT कंपनीज फारशा नाही आहेत, जिथे लोकांकडे एवढं इन्कम नाही आहे,
पैसा आहे लोकांकडे, पण तो एका ठराविक वर्गांकडे आहे. पण सर्वसामान्य माणसांकडे तेवढा पैसा आज नाही आहे की रेस्टॉरंटला तेवढे पैसा खर्च करू शकतील. मग अशा वेळेला ती लोकं, तो तुमचा मास वर्ग आहे बेसिकली, आणि तेच तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस देणार आहे. मग त्यांची स्पेंडिंग कॅपॅसिटी काय आहे हे समजून ते रेट ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लस आम्ही काय करतो कधी कधी प्रोजेक्ट करताना, की सुरुवातीला आम्ही रेट कॉम्पिटिटिव्हच ठेवतो. कारण ते नवीन तुम्हाला लोकांना येऊन त्यांना ती कम्फर्ट होणं गरजेचं आहे. कारण तुमचे रेट जर कारण नसताना अवास्तव जास्ती असले तर मग लोक ते निगेटिव्हली होऊन पुन्हा कदाचित येण्याचं शक्यता कमी असते. जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला की कॅचमेंट एरिया छोट्या शहरांमध्ये हा मोठा असतो, तसंच ह्याचा दुरुपयोग हा पण होतो आम्हाला कधी कधी, की छोट्या शहरांमध्ये लोक एकमेकांना ओळखत असल्यामुळे जेव्हा ती त्याची बदनामी होऊन जाते की रेट खूप जास्ती आहे यांचा, तर ती भराभर पसरत जाते. त्यामुळे रेट कॉम्पिटिटिव्ह ठेवणं आणि मग नंतर काही दिवसांनी वाढवणं किंवा असं आपण करू एकदा शकतो. आवडायला लागलं लोकांना की आवडायला थोडं लागलं, थोडं. लोकांचा विश्वास बसला की लोक यायला लागतात. आणि इनिशियल रेट तुम्ही हे लॉन्चिंग ऑफर म्हणून आपण कधीही त्याला हे करू शकतो. ओके. आणि अगेन मी थोडंसं परत त्या ह्याच्यात येतो की काय मुद्द्यांवरती आपण मॉडेल ठरवायचं हे एक अंदाज घेतला आपण. पण साधारणतः एक आपण काही ठोकताळा देऊ शकलो की हे जे 4 मेजर मॉडेल्स दिसतात आपल्याला, QSR असेल किंवा फाईन डाईन असेल, कॅज्युअल डाईन असेल आणि पब असेल, तर साधारणतः किती कॉस्ट लागते, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते, जागा सोडून हो. जागा सोडून किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते, आपण एक अंदाज घेऊ की टियर 1 सिटीजमध्ये किती लागते आणि थोडंसं टियर 2 टाउन्समध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल नगरसारखी जागा असेल, सांगलीसारखी जागा असेल, तर तिकडे किती खर्च येतो. आता पुण्यासारख्या ठिकाणी याची आम्ही जनरली जेव्हा आमच्याकडे प्रोजेक्टसाठी कोणी येतात, मुलं वगैरे किंवा कोणी येतात QSRसाठी, आम्ही त्यांना मिनिमम 50 लाख सांगतो. कारण ही पैसे लागतातच तुम्हाला तेवढे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप करायला. कारण याच्यामध्ये छुपे खर्च जे आहेत ना, हे बरेच खर्च आहेत. हे म्हणजे काय काय असतात. त्यामध्ये स्टेशनरी आहे, तुमचं लोगो बनवून घेणं आहे, तुमचं सोशल मीडिया सपोर्ट सर्व्हिसेस आहेत. अ, तुम्हाला म्हणजे आता रॉ मटेरियल तर आहे, पण त्या रॉ मटेरियलच्या बरोबर बाकी ॲक्सेसरीज ज्या आहेत, जसं डिस्पोजेबल आहे, तुमचं पॅकिंग मटेरियल आहे, तुमचं पेपर नॅपकिन्स आहेत, तुमचं बिलिंग सॉफ्टवेअर आहे, त्याची स्टेशनरी आहे. म्हणजे असे इतके खर्च असतात की जे कदाचित विचार करताना कोणी केलेलं नसतं. आता आम्ही जेव्हा प्रोजेक्ट करतो ते आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण ठोकताळा मांडतो आणि ते लोकांच्या पुढे ठेवतो. पण बऱ्याच लोकांनाही माहिती नसतं की आपल्याला एवढे खर्च येणार आहेत. तर जनरली 50 लाख वगैरे आम्ही पुण्यासारख्या शहरात सांगतो. तुम्ही आता थोड्या छोट्या शहरांमध्ये गेलात कदाचित, मग ते अगेन परत प्रोडक्टच्या ह्याच्यानुसार ठरतं परत ते, की 30 लाख 40 लाखामध्ये होणार आहे का वगैरे वगैरे. प्लस आम्ही सजेस्ट काय करतो लोकांना, की तुम्ही तुमचा हा जो इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागणारा, म्हणजे पूर्ण व्यवसाय उभा करायला लागणारा खर्च, हा एक वेगळा खर्च आहे. यातला दुसरा जो खर्च आहे, तो जो कमीत कमी तुम्ही 6 महिन्यांचा तुमचा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस तुम्ही बाजूला ठेवायला हवा. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे त्यामध्ये तुमचे जे फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत, जसं तुमची सॅलरी आहे, भाडं आहे आणि लाईटचं बिल वगैरे जे आहेत, हे तुमचे फिक्स्ड एक्सपेन्सेस आहेत, तुम्हाला ते येणारच आहेत, तुमचा बिझनेस होवो अथवा न होवो. तर त्या बिझनेससाठी लागणार तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे हा जो पैसा आहे, हा जो तुम्ही वेगळा ठेवला, तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स राहतो की माझ्याकडे पैसे आहेत आणि मी 6 महिने माझा बिझनेस झाला जरी नाही तरी पण मी हे बिझनेस सक्सेसफुली रन करू शकतो. आणि तुम्हाला तेवढा वेळ हा अवकाश असतो की तुमचा बिझनेस हळूहळू सेट होतो. ओके. आपण आता QSR बद्दल बोललो आणि मग बाकीच्यांची रेंज काय, मग रेंज जरी सांगितलं तरी अंदाजे लोकांना. आता याच्यामध्ये जसं कॅज्युअल डायनिंग वगैरे आहे, इट डिपेंड्स, इट स्टार्ट्स फ्रॉम 1 करोड ॲक्च्युली. पुण्यासारख्या सिटीमध्ये 1 करोडपासून सुरू होते. आणि तुम्ही जर पब आणि लाऊंज बार म्हटलं तर मग 5 करोड आणि त्याच्या पुढे जाऊ शकतं ते. आणि फ्रँकली स्पीकिंग हा कसा आहे, हा हौसेचा मुद्दा आहे आणि हौसेला मोल नाही आहे. तर त्याच्यामुळे ह्याला किती खर्च करायचा, कुठल्या लेवलला करायचं, म्हणजे तुम्ही कटलरी कुठली वापरायची, ग्लासवेअर कुठलं वापरायचं, प्लेट्स कुठले वापरायचे, ॲम्बियन्स काय करायचं, कुठल्या लेवलला त्याचं हे करायचं, हे प्रत्येकाच्या हौसेनुसार ते आहे. पण त्याच्यामागेही बरीच कारणं आहेत की त्यांनी खरंच तेवढे खर्च करावे का, हा वेगळा मुद्दा झाला याच्यामधला. आणि इतर शहरांमध्ये जसं आपण नगर, औरंगाबादसारख्या शहरांमध्ये किंवा सांगली, साताऱ्यासारख्या शहरामध्ये म्हटलं तर कदाचित तुम्हाला हा 75 लाखापासून तुमचं पुढे ते सुरू होऊ शकतं. ओके, ओके. आणि काय काय खर्च असतात, म्हणजे आपण मगाशी तुम्ही म्हणाला की फिक्स कॉस्ट असते आणि पुढे गेल्यावरती एक ऑपरेटिंग कॉस्ट असते. आपण ऑपरेटिंग कॉस्टवरती नंतर येऊया. हो. फिक्स कॉस्टमध्ये काय काय हेडिंग्ज असतात, म्हणजे महत्त्वाचे काय काय हे असतात. फिक्स कॉस्ट बेसिकली तुमची एक तर सॅलरी आहे, मंथली तुम्हाला जे काही तुमचे एम्प्लॉईज आहेत त्यांना तुम्हाला सॅलरी देणं आलं चालं, लाईटचं बिल आहे, भाडं आहे, त्याच्यानंतर बाकी तुमचे आले सगळे ते ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आले. त्यानंतर गव्हर्नमेंटचे टॅक्सेस, तसे तुम्ही आजकाल सेपरेट टॅक्सेस लावता, त्यामुळे ते टॅक्सेस तुम्ही सेपरेट जातात, त्याचा विषय येत नाही ते. पण तुम्ही लोन जर काढलं असेल मग त्याचं EMI वगैरे जो आहे तो तुमचा एक फिक्स एक्सपेन्सेस आहे. तुम्ही कशाच्या EMCs घेतलेल्या असतील
तर AMCचं पण तुमचं एक फिक्स्ड एक्सपेन्स तुम्हाला मंथली आम्ही ते कॅल्क्युलेट करायला लावतो क्लायंटला, की तुम्ही मंथली ते डिवाईड करून घ्या. तो एक तुमचा मंथली एक्सपेन्सेस असतो. त्यानंतर लायसन्सेस वगैरे काही असले त्याची फी असते. लायसन्सेस जनरली ॲन्युअली वगैरे असतात, त्यामुळे त्याला फिक्स म्हणता येणार नाही आपल्याला, पण तो एक खर्च तुम्हाला गृहीत धरायला लागतो. आणि बाकी रॉ मटेरियल किंवा जे डिस्पोजेबल तुमची जी कॉस्ट असते ती असतेच असते. सर, ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त फेल्युअर रेट आहे तसं बघायला गेलं तर बाकी बिझनेसेसच्या मानाने. तर काय चुकतं लोकांचं ज्याच्यामुळं एवढे हॉटेल्स रेस्टॉरंट्स उघडलेले ठपाठप बंद पडतात किंवा बऱ्याच जणांचं 4-4, 5-5 वर्ष प्रॉफिट निघत नाही, चालत नाही. काय चुका होत असतात? यांच्या चुका बेसिकली या आहेत, थोडासा यांचा अभ्यास कमी पडतो. काही त्यांचे स्वतःचे विचार असे असतात की माझी आवड आहे, मला जेवण बनवायला आवडतं किंवा मी फूडी आहे वगैरे असे जे कन्सेप्ट असतात. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या एक रेस्टॉरंटचा व्यवसाय करण्यासाठीच्या उपयुक्त गोष्टी नाही आहेत. व्यवसाय करण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं तुम्हाला त्या व्यवसायाचं ज्ञान हवं आहे, कौशल्य हवं आहे, त्यानंतर व्यावसायिकता तुम्हाला यायला हवी, बिझनेस अक्युमन आपण ज्याला म्हणतो ती तुम्हाला यायला हवी. त्यानंतर त्यातले डिटेलिंग सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर सगळं सोर्सिंग तुम्हाला माहिती पाहिजे, की तुम्हाला ह्या वस्तू कुठून मिळणार आहेत. स्टाफ समजा जर आणायचं आहे तर स्टाफ कुठून आणणार आहोत आपण, शेफ कुठून आणणार आहोत, त्यांना ट्रेनिंग कसं देणार आहोत, सिस्टीम्स काय आहेत, प्रोसिजर्स काय आहेत, इथले फॉर्म्स काय आहेत, फॉर्मॅट्स काय आहेत आणि ह्या सगळ्या कंट्रोल सिस्टीम्स काय आहेत ह्या व्यवसायामधल्या, ह्या सगळ्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ह्या माहिती तुम्हाला कधी होतील? एकतर तुम्ही स्वतः काम करा किंवा तुम्ही काम केलेलं आहे किंवा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे. पण हॉटेल मॅनेजमेंट करून तुम्हाला पण ते शिकायला मिळेल असं नसतं ते. तुम्हाला तो व्यवसाय बेसिकली नोकरी करून त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला येतील. आता नोकरी पण केल्यानंतर कसं होतं, की तुम्ही एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला तुम्ही काम करता. शेफ हा फक्त किचनमध्ये काम करतो. तो सर्व्हिसमध्ये काम नाही करत. वेटर किंवा मॅनेजर जो असतो फक्त बाहेरच्या एरियाला काम करतो, त्याला किचनचा अनुभव नसतो. मग अशा वेळेला तुम्हाला दोन्ही एरियाचं नॉलेज कसं येणार? तर मग अशा वेळेला तुम्ही असा माणूस घेणं, की ज्याला या दोन्ही एरियांचं नॉलेज आहे किंवा ज्याचा या इंडस्ट्रीमधला एवढा अनुभव आहे, की जो तुम्हाला त्यातनं त्याचा अनुभव शेअर करू शकेल आणि गाईड करू शकेल. आणि फ्रॉम बिगिनिंग टिल दी एंड थोडक्यात तुम्हाला हाताला धरून तो तुम्हाला एका रस्त्यापर्यंत घेऊन जाईल आणि पुढचा तुम्हाला मार्ग दाखवेल, की तुम्हाला पुढल्या या मार्गाने तुम्हाला जायचं आहे. राईट. त्याच्यावरनं तुम्ही जर पुढे त्या मार्गाने जर गेला तर सक्सेस हा नक्कीच चांगला असतो, त्याला काही हे नाही आहे. आणि बरेच रेस्टॉरंट तुम्ही जसं म्हटलं की 5-5 त्यांना प्रॉफिट होत नाही किंवा ते बंद होतात, त्याचं कारण असं आहे की त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग ते बरोबर केलेलं नसतं. कारण ह्याला बाकी व्यवसायांप्रमाणेच ह्याला पण तेवढंच फायनान्शियल प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे. तुमचा इन्फ्लो काय होतो आहे आणि तुमचा आउटफ्लो काय आहे हे तुम्हाला डे टू डे बेसिसवरती माहिती बसायला हवं. तुमचे फिगर्स तुमच्या हातावरती असायला हव्यात. तुमचे लूफहोल्स कुठे आहेत, कुठे कुठे तुमचे खर्च वाढत आहेत. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं आहे. बरोबर. तर तसं ह्या इंडस्ट्रीज सगळ्यात जास्ती ते आहे. माहितीच नसतं की तुमचे कॉस्ट कुठे चाललेले आहेत. तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. प्रत्येक धान्याची कॉस्ट आहे, प्रत्येक गोष्टीची कॉस्ट आहे. एक कप फुटला तरी त्याची कॉस्ट आहे, एक ग्लास फुटला त्याची कॉस्ट आहे, काही जेवण खराब झालं त्याची कॉस्ट आहे. मग हे कसं कंट्रोल करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं जे आहे ना, ह्याचा अभ्यास डिटेलिंगमध्ये असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती बारीक लक्ष असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची पर्सनल इन्व्हॉल्वमेंट तेवढी त्याच्यामध्ये होणं हे फार गरजेचं आहे. हा पार्ट टाइम बिझनेस नाही. हा पार्ट टाईम बिझनेस नाहीच आहे मुळात. म्हणजे कोणी असा विचार जर करत असेल ना, तर त्यांनी कृपा करून ह्या बिझनेसमध्ये येऊ नये. आणि हा बिझनेस इतका आहे की जसं एक लहान मुलं आहे ना, तसं लहान मुलासारखं तुम्हाला या बिझनेसला कमीत कमी 3 ते 4 वर्ष जोपासायलाच लागतं. जर तुम्ही ह्याला नाही जोपासलं तर हा बिझनेस नाही, खट्याळ आहे. खट्याळ बिझनेस अक्षरशः मी तुम्हाला हे सांगतो. इतकं हे आहे. पण तुम्ही त्याला जर चांगलं जोपासलं, चांगलं हेल्दी केलं, चांगलं खाऊ-पिऊ घातलं, चांगलं सुदृढ केलं, तर हा बिझनेस तुम्हाला भरपूर काही देऊन जाईल. एवढं मात्र नक्की आहे. जनरली मी बरेच आमचे जे क्लायंट आहेत त्यांना मी उदाहरण देतो. आता मी तर शेतकरी कुटुंबातला नाही आहे, पण माझे मॅक्सिमम जे क्लायंट राहिले आहेत ते सगळे शेतकरी कुटुंब, ज्यांचा शेतीशी संबंध राहिलेला आहे. तर मी त्यांना नेहमी एक उदाहरण देत आलेलो आहे, की तुम्ही जमिनीत बीज पेरलं, तर बीज पेरल्यानंतर तुम्हाला फळं नाही मिळत. बरोबर. त्या बीजातनं आधी थोडंसं अंकुर फुटतो. त्या अंकुराला पालवी येते थोडीशी. पालवी आल्यानंतर थोडंसं ते मोठं व्हायला लागतं. त्याला तुम्हाला नरिश करत राहायला लागतं. त्याला तुम्हाला खत घालायला लागतं, पाणी द्यायला लागतं, त्याला सूर्यप्रकाश दाखवायला लागतं, त्याची काळजी घ्यायला लागते. रस्त्यावरची बकरी कोणी खाऊन जाणार नाही वगैरेची तुम्हाला काळजी घ्यायला लागते. ते थोडंसं रोपटं होतं. रोपटं झाल्यानंतर ते मोठं होतं. ते मोठं झाल्यानंतर जे झाड होतं,
मग तोपर्यंत त्याला पानं आलेले असतात, फुलं आलेली असतात आणि मग ते फूल होतं आणि ते फुलाचं फळ होतं आणि मग ते फळ जेव्हा पिकतं तेव्हा ते खाली पडतं आणि ते फळ तुमचं असतं. मॅक्सिमम बिझनेसमन रेस्टॉरंटियर मी जे बघितले आहेत ते पालवी फुटली रे फुटली की ती पालवी तोडून खायला सुरुवात करतात, की पैसे आले की आधी माझे पैसे मी कसे काढून घेऊ. ते तसं नाही आहे. तुम्ही जर ती पालवी जर आधीच खुडून घेतली तर झाडाला कधीच फळं लागणार नाही आहेत. हा बेसिक कन्सेप्ट आहे आणि मला आश्चर्य वाटतं प्रत्येक वेळेला की मी माझे पैसे काढून घेऊ. हा जो कन्सेप्ट आहे हा असा का? म्हणजे आज जसं आपण जसं मुलाचं उदाहरण दिलं, माझा बाळ आहे, तर माझ्या बाळावरती मी इतके इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे म्हणून आपण लगेच ते काढून घ्यायच्या मागे लागतो का? की बाळ तू 3 वर्षात झालेला आहे, तुझ्यावरती मला इतका खर्च आलेला आहे, तर तू जा आता आणि कमवून आणून दे मला आणि करेक्ट, माझे पैसे मला परत हां. कर. हे तसं तिथे होऊ शकत नाही. तसंच रेस्टॉरंटच्या व्यवसायामध्ये पण होऊ शकत नाही आणि मला वाटतं इतर सगळ्या व्यवसायांनाच हे ॲप्लिकेबल आहे. राईट, राईट. आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये कारण का हा फूड रिलेटेड आहे, लोकांच्या हेल्थला डायरेक्ट त्याचा संबंध आहे. तर ह्याच्यात खूप साऱ्या कंप्लायन्सेस असतात. हो. तर त्या कंप्लायन्सेस आणि रेग्युलेशनबद्दल काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याचं कसं केलं पाहिजे? कारण का बऱ्याचदा त्याच्यामुळं फटका बसतो. नाही, कंप्लायन्सेस तर माझं स्पष्ट म्हणणं आहे सर, की कंप्लायन्सेस हे फॉलो व्हायलाच पाहिजेत. कारण सरकारने कंप्लायन्सेस जे केलेले आहेत, हे सर्व समाजाच्या हितासाठी केलेले आहेत. त्यामुळे ते कंप्लायन्सेसचे फॉलो म्हणजे फूड अँड बेवरेजचे लायसन्सचे तुमचे जे FSSAIचे लायसन्स जे आहेत, ते तुम्ही करायलाच पाहिजे आणि त्या नॉर्मप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. इव्हन स्टाफची जी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे 6 महिन्यांनी करून घेणं अपेक्षित आहे, तेही व्हायलाच पाहिजे. त्यानंतर स्टाफची हायजीन ते मेंटेन करतात की नाही, ती पद्धत आहे. आम्ही दररोज आमचं जे ब्रीफिंग म्हणून एक सिस्टीम असते, की ज्यामध्ये दररोज स्टाफचं ग्रूमिंग आणि हायजीन आम्ही चेक करणं अपेक्षित आहे. तर ते व्हायलाच हवं. ते जर नाही केलं तर मग आपण जसं आत्ता मध्यंतरी फेस केलं, कोविडचं फेस केलं, सध्या आपण आता जे नवीन एक परत फेस हो, करतोच हो. आहोत. तर मग अशा प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम फेस करायला लागतील. सर आता आपण बारचा विषय निघालाच आहे, तर एक मगाशी विचारायचा राहिला प्रश्न खरं तर, की रेस्टॉरंट ठरवताना आता कॅज्युअल डायनिंगमध्येच हे झालं की एक असतात नॉन लिकर सर्विंग कॅज्युअल डायनिंग असतात आणि काही ठिकाणी जिथे दारूही मिळते किंवा काही फाईन डाईन रेस्टॉरंट आहेत जिथेही ते मिळते आणि त्याच्यावरनं तुमच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीला काही फरक पडतो का? त्याच्यामुळे तुमच्या कन्झ्युमरला काही फरक पडतो का? हो, खूप मोठा फरक पडतो. तो पूर्ण एक वेगळा क्लास आहे आणि त्याच्यामुळे बिझनेसला खूप मोठा फरक पडतो. त्याच्यामुळे तुमचा मेनू बदलतो. अ, त्यानंतर तुमचे किचनचं सगळं सिस्टीम बदलते. तुमची मॅनपॉवर बदलते. कारण बारसाठी लागणारी मॅनपॉवर पूर्ण वेगळी आहे. ओके. त्यातल्या त्यात जर मॉकटेलसारख्या गोष्टी जर असतील तर ऑफकोर्स तुम्हाला तो एक वेगळ्या प्रकारचा मिक्सॉलॉजिस्ट स्टाफ वगैरे हो, लागेल. तुम्हाला ते लागतं. तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं, ग्लासवेअर वाढतात तुमचे. त्यामुळे सगळंच वाढतं आणि मेन म्हणजे याचा बेनिफिट हा होतो, की सेल पण तुम्हाला चांगला बूस्ट होतो. कारण लिकर आलं की मग त्यामध्ये नॉनव्हेज आलं, की जे हाय सेलिंग म्हणजे हाय प्राईस्ड आयटम्स सगळे जे असतात ते. तर त्याचा तुम्हाला बेनिफिट होतो. फक्त मग त्याचे लिमिटेशन्स म्हटलं तर मग असं आहे, की मग ते ठराविक एरियांमध्ये आणि त्याचं ते एक आहे. त्यानंतर ठराविक क्लासेस तुम्हाला तिथे मिळणार म्हणजे फॅमिलीज तुम्हाला अशा ठिकाणी मिळत नाही. अर्थात तुमचं बार वेगळं असलं आणि फॅमिली रेस्टॉरंट जर वेगळं असलं, तर तुम्हाला तो बेनिफिट दोन्हीकडनं तुम्ही तो बेनिफिट घेऊ शकता. तर असं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी त्याचा बेनिफिट हा आहे, की पुण्यामध्ये एवढे त्याचे इनिबिशन्स नाही आहेत. पुण्यात असं मोकळं वातावरण असल्यामुळे फॅमिली देखील बऱ्याच ठिकाणी बारच्या ह्याच्यामध्ये जिथे सर्व्हिस होते, लिकर सर्व्हिस होते, तिथे बसतात. पण 2 टियर आणि 3 टियर सिटीजमध्ये मात्र तो अजून तेवढं पुढारलेलं नाही आहे ते. त्यामुळे तिथे मात्र हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आम्ही अशा ठिकाणी प्लॅन करताना आम्हाला ते नेहमी वेगळंच ठेवायला लागतं ते. आणि त्यांनी त्यांच्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीवरती प्रायसिंग स्ट्रॅटेजीवर मार्जिनवरती हो, हो. फरक पडतो खूप म्हणजे. फरक पडतो त्याच्यामुळे. सगळ्यात कळीचा मुद्दा असतो रेस्टॉरंटमध्ये कुठलाही तो म्हणजे मेनू कार्ड. मेनू कार्ड ठरवताना काय विचार करायला लागतो आणि काय म्हणजे अगेन ते परत काय काय असतात गोष्टी आणि QSRमध्ये ते लिमिटेड असतं, कॅज्युअल डायनिंगमध्ये ते थोडंसं मोठं असतं, फाईन डायनिंगमध्ये ते अजून मोठं होतं. तर ते कसं कसं बदलत जातं आणि त्याचं ग्रामर काय मुळात? मेनू बेसिकली तुम्हाला म्हणजे तुमचा जो पहिला सर्वे तुम्ही केलेला आहे ना, की तुम्ही एखाद्या लोकेशनवरती रेस्टॉरंट करताय. तर त्या लोकेशनला तुम्ही रेस्टॉरंट का करताय आणि तिथलं तुमचा टार्गेट कस्टमर तुमचा काय अपेक्षित आहे, त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी काय अपेक्षित आहे, हे गृहीत धरून तुम्ही नंतर मेनू करता. जर कस्टमरची रिक्वायरमेंट तशी आहे आणि त्याप्रमाणे जर मी जो मेनू केला आणि त्याचं जर प्राइसिंग मी तसं जर केलेलं आहे त्या कस्टमरच्या अनुषंगाने, तर मग तो गृहीत धरूनच मला पूर्ण मेनूचं प्लॅनिंग करायला लागतं. म्हणजे समजा आज मी जर त्यामध्ये अजून एक फॅक्टर असा येतो की टायमिंग्ज आहे. आज समजा मी जर म्हटलं कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट केलं आहे
आणि ते मी फक्त सकाळी 12 वाजले दुपारी 12 वाजल्यापासून तर रात्री 11पर्यंत चालू ठेवणार आहे. तर मग सकाळी 7 ते 12पर्यंत मग मी काय करणार आहे, हा एक विषय येतो त्याच्यामध्ये. मग म्हणून मला मग सकाळी 7 ते 12पर्यंत ब्रेकफास्ट टाकणं तिथे आलं. म्हणजे मग त्यामध्ये साऊथ इंडियन आलं किंवा महाराष्ट्रीयन आयटम्स त्यात टाकणं आलं किंवा पराठेसारखे जे आयटम्स असतात ते टाकणं आलं त्यामध्ये. परत दुपारचा जो वेळ आहे 3 ते 7चा हा मधला वेळ आहे, की ज्यामध्ये आपण जनरली जेवण सर्व्हिस करत नाही. मग त्यामध्ये परत दुसरे कुठले तरी आयटम, मग आपण जनरली ब्रेकफास्टमधले जे आयटम्स असतात साऊथ इंडियन वगैरे वगैरे किंवा मग छोला भटुरासारखे आयटम ते आपण त्यामध्ये इन्क्लूड करून टाकतो. अशा प्रकारे हा मेनू पूर्ण आम्ही तयार करतो, की तुमचा म्हणजे बिझनेस चालू झाल्यानंतर तुमचा कुठलाही वेळ जो आहे बिझनेसचा हा तुमचा खाली जायला नको, रिकामा राहायला नको. म्हणजे तो पूर्ण भरला पाहिजे. कारण तुमच्या बाकीच्या ज्या कॉस्ट आहेत, जसं फिक्स कॉस्ट, सॅलरीची कॉस्ट आहे, दुकानाचं भाडं आहे, तुमचं ते राहणारच आहे. मग व्हाय नॉट यू यूज दॅट मोर, मग ते जास्तीत जास्त का वापरू नये. म्हणून मग तुम्ही तो पूर्ण पिरियड जो आहे तो कव्हर करणं अपेक्षित आहे. तुम्ही जेवढं ते कव्हर करत जाता तेवढं तुम्हाला त्यातनं जास्तीत जास्त बेनिफिट मिळत जातो, तुमचा रेव्हेन्यू वाढत जातो तो. हां, आता आम्ही पुण्यामध्ये एक रेस्टॉरंट करत होतो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आपण पावभाजी वगैरे टाकूयात वगैरे वगैरे. तर माझा थोडासा थोडा विरोध होता. कारण काय, तो पावभाजी हा असा विषय आहे की लोकांच्या आवडीचा विषय आहे, पण त्याचं बिलिंग फार कमी होतं. म्हणजे तुम्ही आज पावभाजी 250 आणि 500ला विकू शकत नाही. बरोबर. पण आज मी पूर्ण जेवण जर विकतो म्हटल्यानंतर माझं त्याचं तिकीट साईज मोठा होणार आहे. करेक्ट. बरोबर. तर माझं त्यांना थोडंसं हा होतं की आपण पावभाजी आत्ता नको विकायला, आपण हे रेस्टॉरंट सुरू करून घेऊयात, पुढे अंदाज घेऊयात, आपल्याला चांगलं वाटलं आणि आपल्याला असं वाटलं की आपला हा पर्टिक्युलर पिरियड जो आहे हा स्लॅग जातो आहे, तर आपण त्या पिरियडमध्ये आपण हे इंट्रोड्यूस करू शकतो. आणि ही कधी पण आपल्याला फॅसिलिटी असते, आपलंच व्यवसाय असतो तो, आपण ते कधीही करू शकतो. पण सुरुवातीपासून ह्या गोष्टी इनकॉर्पोरेट तुम्ही जर केल्यात आणि नंतर जर ते मेनूमधनं काढल्यात काही दिवसांनी, तर त्याचा ॲक्च्युली जो इम्पॅक्ट असतो किंवा लोकांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो थोडासा निगेटिव्ह होऊन जातो. कारण मग त्यामध्ये कंप्लेंट समजा आल्यात किंवा हे झालं, तोही पण तुमच्याकडे निगेटिव्ह इम्पॅक्टला देऊन जातो मग तो. ओके. सो म्हणजे आपल्याला हे पण बघणं गरजेचं आहे की बाबा एखादं टेबल किती वेळ ऑक्युपाय होणार आहे त्याच्याकडनं आणि तेवढ्या वेळाच्या बदल्यात आपल्याला किती रुपये येणार आहेत. कारण का अल्टिमेटली हे जरी ते पर डिश गणित दिसत असलं तर ते पर डिश गणित नुसतं नसून ते पर आर गणित पण बघितलं. म्हणजे किती एका तासाला माझ्याकडे काय बाबा 10 टेबल आहेत, तर 10 टेबलमधनं माझा गल्ला किती होणार आहे, बरोबर. त्याच्यावरनं समजा 3 तास पीक आहार आहे, त्याच्यावरती माझं महिन्याचा गल्ला किती होणार आहे आणि तरच ते परवडणार आहे. हो, हो. कारण आम्हाला माहिती असतं की एवढा सेल झाला तर मला हे परवडणार नाही. कारण त्यामध्ये आमचे खर्च आम्हाला माहिती असतात. जसं भाड्याची जागा जर असेल तर भाडं आम्हाला माहिती असतं. त्यांचं इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती केलेलं ते मला माहिती असतं. मला ROI पिरियड किती काढायचं तेही माहिती असतं मग. म्हणून मग ते गणित जेव्हा आमच्या समोर येतं आणि क्लायंटला पण आम्ही जे दाखवत होते, तर तेव्हा ते पिक्चर इतकं क्लिअर होऊन जातं की आपल्याला आता काय करायचं आहे आणि कुठले आयटम ठेवायचे आहेत, कुठले आयटम गाळायचे आहेत किंवा अजून काय करता येईल की जेणेकरून आपलं मंथली सेल हा वाढू शकेल. मग त्यामध्ये मॉकटेल्स म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या ॲड करून मग जेणेकरून आपला सेल वाढू शकेल, हे आम्ही त्याचं प्लॅनिंग आधीच करून ठेवतो. कारण का हा पण विचार करावा लागत असेल ना की बाबा जसं तुम्ही म्हणालात की आपल्याला माहिती आहे का एक रेस्टॉरंट रन करायला विदाऊट एक कस्टमर न येता पण आपल्याला काय बाबा एक 15 लाख रुपये महिन्याचा खर्च आहे. का अगदी छोटं रेस्टॉरंट आहे धरून घेऊ आपण, 3 लाख रुपये त्याचा महिन्याचा खर्च आहे. आणि आता ते जर कमवायचं असतील म्हणजे ते कव्हर करायचे असतील तर आपल्याला याचा अर्थ तो प्रॉफिट व्हायला पाहिजे, तो रेव्हेन्यू नाही. तर तेवढा व्हायला किमान बाबा काय आपल्याला एक 8 लाखाचा आपल्याला रेव्हेन्यू व्हायला पाहिजे किंवा गल्ला व्हायला पाहिजे 8 लाखाचा, तरच आपण सर्वाईव्ह होणार. म्हणजे 8 लाखाच्या वर गेलो तर आपण प्रॉफिटेबल जाणार आहोत. तर हे विचार करताना आपल्याला काही गोष्टींचा हा पण करावा लागत असेल ना की काही गोष्टी आहेत जसं मॉकटेल म्हणालात किंवा ज्या हाय मार्जिन गोष्टी आहेत, म्हणजे त्याची प्रोडक्शन कॉस्ट मे बी 10 रुपये आहे पण त्याचा सेलिंग रेट 150 रुपये. एखादी गोष्ट अशी असू शकते की ज्याचा सेलिंग रेट 300 रुपये आहे पण ते त्याचं मेकिंग पण ऑलमोस्ट 250 रुपये, त्यात फार काही मार्जिन नाही पण त्याच्यामुळं लोक येत आहेत. म्हणजे आम्ही मागच्या वेळेला एक एपिसोड केला होता तेव्हा अभिषेक शेट्टींसोबत बोलत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की व्हिएतनामीज स्प्रिंग रोल आहे त्यांचा, त्याची कॉस्ट त्यांना ऑलमोस्ट कट म्हणजे ब्रेक इव्हनलाच ते विकतात. का? कारण ती गोष्ट सगळ्यात ते भारी देतात, त्याच्यामुळं रेस्टॉरंटमध्ये ग्राहक येतो आणि मग त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी खर्च होतात आणि त्यातनं ते पैसे रिकवर होतात. सो अशा गोष्टींचा पण काहीतरी विचार करावा लागत असेल ना. हो, काही काही अशा गोष्टी असतात मेनूमध्ये तुम्हाला की ज्या कदाचित तुमचं प्रॉफिट मार्जिन त्यामध्ये जास्ती असणार नाही आहे, पण त्या लोकांमध्ये पॉप्युलर असतील आणि त्याची प्राइसिंग तुम्हाला ॲज आय करेक्टली सेड इट सम टाईम बॅक की त्या तुम्हाला प्राइसिंग तुम्हाला त्या लोकल मार्केटप्रमाणेच ठेवायला लागतात. ओके. मग तुम्हाला जर ते बाजूचा जर समजा एखादी वस्तू जर ती त्या स्वस्त रेटमध्ये विकत असेल
आणि तुम्ही त्या दुप्पट रेटमध्ये विकताय कारण तुमचं नवीन रेस्टॉरंट आहे म्हणून, तर कदाचित ते ॲक्सेप्ट होणार नाही आहे. बरोबर. मग तुम्हाला केवळ कॉम्पिटिशन बाजूला आहे आणि आपल्याला तो बाजूचा रेट ह्यामध्ये देतोय, तुम्ही एक 10 रुपये एक्स्ट्रा 20 रुपये एक्स्ट्रा करून तुम्हाला ती द्यायला लागेल त्याला. पण मग असे आयटम जेवढे कमी तेवढं सोयीस्कर, जेवढे वाढतील तेवढं ते तुमच्या अगेन्स्ट वर्क करणार. आणि कन्सेप्ट कशी ठरवायची? कारण का कॅज्युअल डायनिंगमध्ये आपण मे बी हा विचार करू शकतो की थोडंसं मिक्स केलं, म्हणजे थोड्याशा एक 4 पंजाबी डिशेस आहेत, 2 साऊथ इंडियन डिशेस आहेत, काय पराठा पण आहे, एखादं दुसरं चायनीज आयटम पण आहे, असं वगैरे, म्हणजे अर्थात आहे. पण कॉन्सेप्ट रेस्टॉरंट जे असतात किंवा प्युअरली हे साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे किंवा हे एशियन रेस्टॉरंट आहे, तेव्हा काय विचार करावा लागतो? कारण का तेव्हा नॉट नेसेसरी तुमच्यासारखे आजूबाजूला रेस्टॉरंट असणार आहेत त्या एरियात, किंवा तुम्हाला माहिती नाही आहे की हे रेस्टॉरंट आपल्या गावात चालणार आहे का नाही. सो त्या प्रेफरन्सेसचा अंदाज कसा घ्यायचा आणि त्याच्यानुसार मेन्यू कसा डिझाईन करायचा? त्यालाही पण बेसिकली तुम्हाला एक अभ्यास असणं गरजेचं आहे. तो अभ्यास तुम्ही त्या सिटीचं, प्रत्येक सिटीची एक वाईब आहे, प्रत्येक सिटीचं एक कल्चर आहे, प्रत्येक सिटीचं ना एक फूड कल्चर पण आहे. तर तिथल्या लोकांना काय आवडतं, कुठलं आवडतं त्यांना चव, इवन त्यांची स्पाईस, त्यांची जी थ्रेशोल्ड आहे, सॉल्ट थ्रेशोल्ड आहे, हे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत ॲक्च्युली. ओके. ओ, म्हणजे अगदी स्पाइस आणि हो, सॉल्टचा पण हो, आपल्याला हो, विचार. हो. तुम्ही आज पुण्याचं जेवण नगर आणि औरंगाबादसारख्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करा, तिथे चालणार नाही, ते नाही चालत चालणार. नाही. म्हणजे आमचा अनुभव आहे रादर असा. आमचा अनुभव आहे की तिथे आम्ही करायचा प्रयत्न केला, म्हणजे लोकांना, आमच्या क्लायंटला हवं होतं तसं, पण ते नाही सक्सेसफुल झालं आणि आम्हाला त्यांना सांगायला लागलं की हे असं करू नका. पण त्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्हाला असं करायचं आहे आणि आम्हाला ही क्वालिटी अशी द्यायची आहे पुण्यासारखी म्हणून. पण शेवटी व्यवसाय हा वेगळा झाला आणि तुमची इच्छा हा वेगळा विषय झाला. तर लोकांची जर तशी जर गरज आहे आणि लोक जर त्या गोष्टी ट्राय करायला तयार असतील तर तुम्ही करताय म्हणून ठीक आहे. आज फॉर एक्झाम्पल तुम्ही जसं एशियनचं हे केलं, पुण्यामध्ये आता बरेच असे एशियन आहेत किंवा कोरियन आहे, जपनीज रेस्टॉरंट चालू होत आहेत. पण जर तुम्ही यांचा फुटफॉल जर बघितला तर हे किती वर्ष सस्टेन करू शकतील हा खूप मोठा विषय आहे. कारण हा व्यवसाय आहे पुन्हा, ज्यातनं तुमचे खर्च निघायलाच हवे, तुम्हाला त्यातनं प्रॉफिट काढायलाच हवं आणि तुम्ही जेवढं लाँग तुम्ही याच्यामध्ये बिझनेसमध्ये राहू शकाल तेवढं हे महत्त्वाचं आहे. तर ह्या ज्या नवीन नवीन कन्सेप्ट येत चालले आहेत किंवा नवीन नवीन थीम्स येत चाललेले आहेत, ह्यातलं लोक नवीन म्हणून ट्राय करतील आणि मग ते किती वर्ष ट्राय करत राहतील हा एक वेगळा आहे. पुण्यामध्ये असं एक ऑलरेडी आहे, 1-2 रेस्टॉरंटची नावं जी आहेत आपल्याकडे, मी नावं विचारत नाही आता, पण त्यांचे जसं त्यांनी लेबनीज त्यांनी हे करायचा प्रयत्न केला आणि त्यांचं चांगलं सक्सेसफुल झालेलं आहे त्यांचं. तर असे कन्सेप्ट आहेत, पण प्रत्येक ठिकाणी त्याचं सक्सेसफुल होईलच असं नाही आहे. आणि स्पेशली तुम्ही अशा स्पेशालिटी कन्सेप्टमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही भयंकर हाय असते. कारण त्याला लागणारं मॅनपॉवर, त्याला लागणारं ॲम्बियन्स, त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, कटलरी, क्रॉकरी, ग्लासवेअर, हे सगळ्यांचीच कॉस्ट जास्ती असते. आणि मग ती इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्हाला त्याचे रिटर्न्स जर मिळाले नाहीत तर मात्र तो बिझनेसमध्ये मग सक्सेसफुल होऊ शकत नाही, असा कन्सेप्ट. आपण जेव्हा एस्पेशली थोड्याशा मेट्रो सिटीजच्या बाहेर जातो तेव्हा ऑलरेडी क्लटर्ड मार्केट आहे आणि आता दिसतंय आपल्याला की लोक म्हणजे बाकीच्या गोष्टी, म्हणजे शहरांमध्ये मी बघतोय की आता नगरमध्ये पण गोष्टी यायला लागल्यात, बारामतीत मॅकडॉनल्ड्स आले. सो लोक टेस्ट पॅलेट वाईज थोडंसं बदलत आहेत. तर आपण एक्सपेरिमेंट करताना काही काळजी घेऊन एक्सपेरिमेंट करू शकतो का, जेणेकरून थोडं 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 चेंज करता येईल, जेणेकरून लोक, एक तर आपल्याकडे एक USP राहील. हा करताना काय विचार केला पाहिजे आपण? ॲक्च्युली हा करायला पाहिजे, कारण आणि मला वाटतं होतं आहे तो आजकाल हळूहळू लोकांना पण ते अवेअरनेस वाढत चाललेला आहे. कारण होतं आहे काय, मायग्रेशन बरंच वाढलेलं आहे. लोक म्हणजे आता इतर शहरांमधले लोक पुण्या मुंबईसारख्या शहरातून राहायला लागले आहेत, तरुण वर्ग राहायला लागलेले आहेत. तर त्यांना इथली टेस्ट माहिती झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी ते फिरत असतात, हे झालं. ते परत त्यांच्या मूळ गावाला जेव्हा जातात तेव्हा त्यांना परत तसं काही तिथे हवं असतं किंवा त्यांना तिथे स्वतःचं असं काही सुरू करायचं असतं. मग सुरू करायचं म्हटल्यानंतर डायरेक्ट तुम्ही पुण्याचं स्टँडर्ड तिकडे घेऊन जाणं हे तेवढं सोयीस्कर नाही आहे, की त्यांनी तुम्ही ते करू नये ॲक्च्युली, असं माझं सजेशन राहील. तुम्ही त्या हळूहळू गोष्टी जर इम्प्लिमेंट केल्यात तर मग त्या पुढे जाऊन काही वर्षांनी म्हणजे काय सक्सेसफुल होतील. करायचं? म्हणजे मेनूमध्ये जर तुम्ही कोरियन वगैरे तिकडे टाकायचा प्रयत्न केला तर तिकडे होणार नाही आहे, लोक ॲक्सेप्टच करणार नाही आहेत. पुण्यात चालतंय, आज सुशी चालतंय किंवा बावसारख्या गोष्टी रामेन चालत चालतंय, आहेत, हां. रामेन चालतंय म्हणून तिकडे चालतील असं त्याचा अर्थ तिकडे नाही. तर कदाचित तुम्ही हळूहळू थाय तिकडे इंट्रोड्यूस करून किंवा तुम्ही आज तिकडे पिझ्झाचे जे विविध प्रकार आहेत तुम्ही ते चांगल्या प्रकारे प्रेझेंट करून तुम्ही ते करणं, ह्या अशा ज्या सवयी तुम्ही तिकडे लावत गेलात तर ते शक्य होईल. आणि जनरली मी बऱ्याच वेळा सांगत असतो की आमच्या क्लायंटला सांगतो मी हे, की फूड इंडस्ट्री अशी इंडस्ट्री आहे ना की ही
लोकांच्या सवयी बदलते. म्हणजे मला आठवतं 1990ला 89-90ला विद्यापीठ चौकामध्ये तिथे ठेले लागायचे चायनीजचे. त्या पुण्यामध्ये मला वाटतं फक्त कॅम्पमध्ये चायनीज रूमला चायनीज होतं, बाकी कुठेही चायनीज नव्हतं. आणि तिथे फक्त ठेले लागायचे. तिथे तर फक्त ते एक फाउंटन होता तिथे, बाकीचं काहीच नव्हतं तिथे. आणि पुढे बाणेरगाव होतं आणि या साईडला औंध गाव होतं. तिथून ते कल्चर म्हणजे तिथे पण मला वाटतं ते चायनीज लोकांनी आपल्या याच्यात शिरकाव करण्यात, बाउंड्री क्रॉस करून शिरकाव करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथे तसंच केलेला दिसतोय. तिथून ते आतमध्ये आलेत आणि मग हळूहळू पुण्यामध्ये सगळीकडे पसरलं ते चायनीजचं जे प्रस्ताव आहे ते. पण मग दॅट वूड गेट, मला ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. कारण ती चव तशी होती, जिभेचे चोचले पुरणारी चव होती ती सगळी, आणि सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. अशा प्रकारे जे आहे, जे लोक आपल्या इंडियन पॅलेटच्या बरोबर जाईल तसे जर तुम्ही करू शकलात तुमच्या गावांमध्ये जाऊन, तर मग ते कधी पण सक्सेसफुल होतील. ओके. आणि आपण स्टाफ, कारण का आता एक आपल्याला जागा ठरली, आपलं काय पद्धतीचं रेस्टॉरंट आहे ते ठरलं, मेनू कार्डवरती आपण आलो, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टाफवरती किती खर्च होतो, कसा तो प्लॅन केला पाहिजे आणि किती महत्त्व, कारण बऱ्याच ठिकाणी स्टाफवरतीच सगळ्यात कमी खर्च केला जातो. स्टाफ हा ह्या इंडस्ट्रीला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही आज QSR घ्या, कॅज्युअल डायनिंग घ्या, फाईन डायनिंग घ्या, कुठलाही सेक्टर घ्या इंडस्ट्रीमधला याच्यामध्ये स्टाफ हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि पोस्ट कोविड तरी ही परिस्थिती भयंकर बदललेली आहे. स्टाफ अवेलेबिलिटीचा हा मुद्दा आहे. प्लस मगाशी आपण जे 2-3 जे पॉईंट बोललो की टियर 2-3 सिटीजमध्ये आपण समजा नवीन क्विझिन वगैरे इंट्रोड्यूस करायचं म्हटलं, तर ते करण्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचा स्टाफ तिथे लागणार आहे. हा स्टाफ जो आहे हा तुम्हाला तुमच्या मेनूच्या याच्याप्रमाणे मिळणं फार गरजेचं आहे. तुम्ही लाख त्यामध्ये चांगले आयटम टाकलेले, तुम्ही मेनू फार छान बनवला आहे, पण तुम्हाला योग्य स्टाफ किंवा स्किलफुल स्टाफ जर नाही मिळाला, की जो त्या गोष्टी तशा डिलिव्हर करू शकत नसेल, तर मग त्या मेनूचा काही अर्थ उरत नाही. ओके. आणि थोडक्यात म्हणजे एंटायर ते बिझनेसचाच काही अर्थ उरत नाही मग. त्यामुळे स्टाफ हा खूप मोठा रोल प्ले करतो. म्हणजे एक झालं किचनचा स्टाफ जो हे सगळं बनवतो, आणि दुसरा जो आहे मेन बाहेरचा स्टाफ, वेटर, कॅप्टन, मॅनेजर वगैरे, की जे ॲक्च्युली तुमचे सेल्समन आहेत, की जे त्या गोष्टी विकणार आहेत, लोकांशी वाव. बोलणार आहेत. ह्यांना आपण तुम्ही सेल्समन म्हणालात. दे आर दी सेल्समन. कारण तेच प्रमोट करणार आहेत. तेच गोष्ट सांगणार आहेत मेनू बघताना, की सर तुम्ही आमच्या आयटममध्ये हा नवीन मेनू आहे आणि तुम्ही हा ट्राय करून बघा. त्यांनी जर ते चांगल्या पद्धतीने प्रमोट करू शकले आणि ते जर हे करू शकले, तर मग तो रेस्टॉरंटचा जो मेनू पॉप्युलर व्हायला वेळ लागत नाही. पण मला काय पाहिजे, समजा मी कस्टमर म्हणून एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, ग्राहक म्हणून गेलो, आणि मला माहिती आहे मला काय खायचं, आणि मी समजा तेवढं सांगितलं आणि त्यांनी तेवढीच जर ऑर्डर लिहून घेतली, तर मग त्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण मग तिथे सजेस्टिव्ह सेलिंग काही झालेलं नाही आहे. तर सजेस्टिव्ह सेलिंग होणं हे गरजेचं आहे. सजेस्टिव्ह सेलिंगचा अर्थच मुळात आहे की मी सजेस्ट करतो आहे तुम्हाला की तुम्ही हे खाऊन बघा, हे नवीन ट्राय करून बघा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी, की ही इंडस्ट्री अशी आहे की माणसांच्या टेस्ट बदलते ही इंडस्ट्री. तुमच्या सवयी बदलते, किंवा तुम्हाला कधीकधी थोड्याशा वाईट पण सवयी लावते. म्हणजे काही लोक जे दारू प्यायला लागलेले नसतात त्यांना दारू प्यायची सवय इथे या इंडस्ट्रीमुळे लागते. कॉकटेल ट्राय करायला लागते. म्हणजे वाईन प्यायला लागतो माणूस, किंवा जे नॉनव्हेज खात नसतात ते हळूहळू नॉनव्हेज खायला लागतात. जे तिखट खात नसतात ते हळूहळू तिखट खायला लागतात. ह्या सगळ्या टेस्ट ज्या बदलत जातात ह्या इंडस्ट्रीमुळे बदलत जातात. त्या इंडस्ट्रीचा तसा खूप मोठा रोल आहे. म्हणजे पूर्ण कल्चर, जसं आपण म्हणतो की फिल्म इंडस्ट्री ही आपलं कल्चर बदलते, तशी हॉटेल इंडस्ट्री देखील तुमचं कल्चर बदलते. म्हणजे पब कल्चर म्हणा, किंवा डान्स कल्चर म्हणा, किंवा बार कल्चर म्हणा, किंवा डायनिंग कल्चर म्हणा. म्हणजे आता आम्हाला पुण्यातले बाहेरची लोकं जे भेटतात ते आम्हाला सरळ हेच म्हणतात, तुम्ही पुण्यातले लोकं तर काय बुवा आठवड्यातनं एकदाच घरी स्वयंपाक करता, 2दा स्वयंपाक करता. तर हे त्यांच्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे की आम्ही मॅक्सिमम दिवस बाहेरनं जेवण मागवतो वगैरे किंवा खातो बाहेर. तर हे सिटीचं कल्चर हळूहळू बदललेलं आहे. आणि याला कारण हे रेस्टॉरंट इंडस्ट्रीज आहे. आणि कसं आहे, रेस्टॉरंटच्या याच्यामध्ये ना, रेस्टॉरंट ॲम्बियन्स तुमचं किती छान असलं, पण तुमचा स्टाफ जर गचाळ असला ना, किंवा त्याचा युनिफॉर्म गचाळ असला, की त्याची दाढी वाढलेली आहे किंवा तो दिसत नाही साफसुथरा, तर ते ॲम्बियन्स फारसं तुम्हाला उठून दिसत नाही. पण याच्या व्यतिरिक्त तुमचा स्टाफ जर नीट असेल, बरोबर शेव्हिंग केलेली असेल आणि छान राहणार असेल, त्याचा युनिफॉर्म स्वच्छ असेल, नीट असेल, वेल प्रेस्ड असेल, तर त्या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स अजून उठून दिसतं. करेक्ट आहे, करेक्ट. आणि तो खूप फरक पडतो त्याच्यामुळे. आणि अगदी इवन फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये पण नाही. मी तुळजापूरला कायम जातो ना, तर तुळजापूरला एक त्या मंदिरातनं बाहेर आल्यावर एक टिपिकल उडुपी रेस्टॉरंट आहे. त्या एरियात ते एकमेव उडुपी रेस्टॉरंट आहे. आणि तिथे गेले ना, ते एक म्हातारे काका आहेत, वेटर आहेत. ते येतात तेव्हा ते असं फुल प्लेझंटली, काय खाणार साहेब, हे काय, हे आहे, ते आहे, असं असं छान सांगतात, सर हे ट्राय करून बघा, हे छान, असं
आणि ते इतक्या ह्यांनी सांगतात आणि मी त्यांना ऑलमोस्ट 10-12 वर्ष झालं बघत आलो. तर मला असं होतं की मला दुसरीकडे जायचंच नाही. मी त्या काकांसाठी तिकडे, ते काका दिसल्यानंतर मी विचारतो, ते काका कुठे गेलेत? बरोबर. कारण का इवन दो, आणि अगेन ते स्वच्छ असतात. कारण का जनरली उडुपी रेस्टॉरंट म्हटलं ते आपण ते एक्सपेक्टेशन गावाकडे गेलं तसं की पाण्यात त्या ग्लासमध्ये बोटं घातली असं काही नाही, व्यवस्थित एकदम क्लीन. पण ती इमेज माझ्यासाठी आहे. तुम्ही म्हटलं ते करेक्ट आहे. इवन छोट्या रेस्टॉरंट्समध्ये पण ते खूप महत्त्वाचं आहे. पण अगदी आता पावभाजीची छोटंसं दुकान टाकायचं म्हणूया आपण, किंवा टपरी टाकायची म्हणून, तर तिथे कसं स्टाफ, कारण का तिथे एक होतं ना की तुमच्या स्टाफवरती खूप जास्त डिपेंडन्सी असते तुमची. एक स्टाफ गेला की तुमचा पूर्ण धंदा बसतो. कोलॅप्स होतो. बरोबर आहे. ॲक्च्युली आम्ही जनरली हे सगळ्याच ओनर म्हणजे जे इन्व्हेस्टर्स असतात त्यांना मी हेच सांगायचा प्रयत्न करत असतो नेहमी, की तुम्ही रेस्टॉरंट तुमच्यासाठी म्हणून चालू नाही करत आहे. तुम्हाला आवडतंय, तुमची हौस आहे म्हणून चालू करायचं नाही आहे. हा व्यवसाय आहे. त्यामुळे व्यवसायासाठी लागणाऱ्या इतर सर्व गोष्टींचा तुम्ही याच्यामध्ये विचार करणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर, आणि मग तो मॅनपॉवर तुमचा कसा असायला हवा, तो स्टाफ कसा असायला हवा, आणि मग तो तुमचा सेल्समन आहे. जसं आपण आता साडीचं दुकानाचं नेहमी उदाहरण आपण जनरली घेतो, की साडीच्या दुकानातल्या माणसाला स्त्रिया साडी सांगत असतात. तो आपला प्रत्येक घड काढून दाखवत असतो, एक एक खंड काढून दाखवत असतो आणि थकत नाही तो. ती स्त्री त्याला सारखे सारखे सांगते, मला हे काढून दाखवा, ते काढून दाखवा, ते काढून दाखवा, आणि तो काढून दाखवत असतो. तो थकत नाही. पण त्याच्यातनं पण ती स्त्री ते घेईल किंवा नाही याची गॅरंटी नसते. एवढं सगळं होऊन तरी तो त्याचं उत्साह कमी होत नाही. हा तसाच जर उत्साह हा वेटरमध्ये किंवा सर्व्हिस स्टाफमध्ये जर राहिला, किंवा कुठलंही तुम्ही जसं पावभाजी सेंटरचं म्हणताय, पावभाजी सेंटरला ज्या माणसाला जरी राहिलं आहे, तरीही त्या धंद्यावर त्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. कारण शेवटी ही इंडस्ट्री अशी आहे ना, ही मॅन टू मॅन कनेक्ट आहे. इथे मशीन फार कमी आहे. जेवढं तुम्ही माणसांना जोडायचा प्रयत्न कराल, वागून, बोलून, हसून, मिसळून, तेवढं लोकं तुमच्याशी कनेक्ट होतात. आणि जेवण हा तर परत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे सगळ्यांना अधिकार आहे. म्हणजे मी कोरियन जरी खाल्लं आणि मला कोरियनमधलं सुद्धा समजत जरी नसलं, तरी मला त्याच्यावरती कमेंट करायचा अधिकार आहे. कारण मला टेस्ट बड्स दिले आहेत देवानी. त्यामुळे हे तिखट आहे, याच्यात मीठ जास्ती झालं आहे, याच्यात तेल जास्ती आहे, हे मला समजतं. ते कोरियन स्टँडर्डप्रमाणे आहे किंवा नाही आहे, हे मला त्याची देणं-घेणं नाही आहे. मला फक्त एवढंच आहे की हे माझ्या टेस्टप्रमाणे नाही आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांना अधिकार आहे. तर हे इतकं वेगळं गणित आहे ह्या इंडस्ट्रीचं, तर हे समजून ते त्या स्टाफला ट्रेन करून, आणि स्टाफला जर तुम्ही ते समजावून सांगितलं, तर मग तो बरोबर त्या कस्टमरला हँडल करतो. आणि मग ॲटोमॅटिकली तिथं जे वातावरण निर्माण होतं त्या व्यवसायामधलं, ते अत्यंत पॉझिटिव्ह, हेल्दी आणि हसऱ्या-खेळतं वातावरण होतं. आणि स्टाफ रिटेन कसा करायचा? कारण का सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की स्टाफ पळून जातो. एस्पेशली जे तुमचे कुक्स असतात, शेफ्स असतात, ते म्हणजे पुण्यात तरी शक्य आहे. मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स आहेत बरेचसे. पण छोट्या शहरांमध्ये तो एक माणूस गेला, तुमचा मेन वस्ताद गेला की सगळं झालं, तर बंद पडतं. ह्या लोकांना रिटेन कसं करायचं? त्याच्यासाठीची काही वेगळी विचारसरणी डेव्हलप करणं गरजेचं आहे का? हो, वेगळी विचारसरणी त्यामध्ये फार गरजेची आहे, आणि ती विचारसरणी जे मालक आहेत त्यांच्यामध्ये फार गरजेची आहे. मला असं वाटतं की काही काही वेळेला, हा म्हणजे आमचा असा अनुभव झाला आहे बरेच वेळा, की त्यांना वाटतं की हा माझा व्यवसाय आहे, हा मी पैसे टाकलेले आहेत, हा असं. तर हा तसा विषय नाही आहे. तो हा तुमचा व्यवसाय जरी आहे, पैसे तुम्ही जरी टाकलेले आहेत, तरी हा व्यवसाय चालणार आहे येणाऱ्या ग्राहकांमुळे. ग्राहक येणार आहेत ते इथे असलेल्या स्टाफमुळे. हे जर स्टाफ जर त्या प्रकारची डिलिव्हरी जर नाही करू शकली, तर ग्राहक येणार नाही. ग्राहक आले नाहीत तर तुमचा व्यवसाय चालू शकणार नाही. त्यामुळे त्या स्टाफला टिकवून धरणं हे तुमचं काम आहे. मग त्यांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या तुम्ही बेसिक तरी सांभाळायला हव्यात. त्यांचा पगार त्यांचा वेळेवर व्हायला हवा. बरेच वेळा असं होतं की स्टाफ आहे ना, मग त्यांना राहायची व्यवस्था म्हणावी तशी नसते, कसंही ठेवलं जातं. तर हे जे आहे चुकीचं आहे. आणि शेवटी कसं आहे की आज तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करताय की त्यांनी त्या लेव्हलची डिलिव्हरी रेस्टॉरंटला येऊन करायची. ड्युटीवरती आल्यानंतर त्यांनी स्वच्छ राहायला पाहिजे, आणि त्यांनी त्या प्रकारची हसत खेळत सर्व्हिस करायची. जेव्हा की त्यांची राहायची व्यवस्था स्वच्छ नाही आहे, तिथे घाण आहे, आणि समजा जर त्यांना रात्री झोप आलेली नाही आहे, थकून गेलेल्या रात्री झोप झालेली करेक्ट. नाही आहे, आणि तरीही त्यांनी यायचं आहे आणि हसत खेळत सर्व्हिस करायची आहे, आणि परत त्यांना जर महिन्यानंतर शेवटी पगार वेळेवरती मिळणार नसेल, आणि तरीही त्यांनी हसत खेळत सर्व्हिस करायची आहे, ही अपेक्षा जी करणं आहे, ही थोडीशी मला अमानवीय वाटते. तर मला वाटतं थोडंसं मालक वर्गांनी पण याच्यामध्ये थोडंसं विचार करणं फार अपेक्षित आहे, म्हणजे गरजेचं आहे, की तुम्हाला त्यांच्याकडून जर बिझनेस जनरेट करून घ्यायचा असेल, तर त्यांना देखील तसं ट्रीट करणं आणि रिटेन ठेवणं हे फार गरजेचं आहे. स्टाफ रिटेन राहिला तर तुम्हाला त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो.
आता पुण्यातले असे 2-3 आपले मोठे मोठे रेस्टॉरंट आहेत आपल्याला माहिती आहेत की ज्यांच्यामधले स्टाफ हे वर्षानुवर्ष आहेत, म्हणजे तरुण म्हणून आलेत आणि म्हातारे तिथे राहिले आहेत आणि ते येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तिथे ओळखतात. तर रुपालीतल्या काकांना मी ऑलमोस्ट 20 वर्ष झालं बरोबर आहे. हे उदाहरणं असे आहेत आपल्याकडे. याचं कारणच मुळात ते आहे. म्हणजे लोक त्या रेस्टॉरंटला फक्त जेवण जेवायला नाही जात, ते तिथे अनुभव घ्यायला जातात. तर जेवण कदाचित तिथे ना काही काही वेळा सेकंडरी होऊन जातो विषय. आणि हा एक सगळ्यात महत्त्वाचा काय आम्ही इंडस्ट्रीमध्ये म्हणतो पण हा, की इगो सॅटिस्फॅक्शन ही खूप मोठी गोष्ट आहे या इंडस्ट्रीमध्ये. वी कॉल इट एज अ इगो मसाज. तर कसं आहे, मी एखाद्या रेस्टॉरंटला माझ्या फॅमिलीबरोबर गेल्यानंतर तिथल्या वेटरनी किंवा मॅनेजरनी जेव्हा मला ओळख दाखवली, अरे सर आइए आइए, तर मला असा अभिमान वाटतो की बा मला ओळखतो हा मॅनेजर किंवा हा ओळखतो मला वेटर. आणि मी अभिमानाने माझ्या बायकोकडे बघतो. माझ्या बायकोलाही कौतुक वाटतं की बा माझ्या मिस्टरांना हे ओळखतात वगैरे वगैरे. तर हा जो आहे ना, हा इगो मसाज आहे. तो हा इगो मसाज कधी होतो, जेव्हा तुमचा एम्प्लॉई तुमच्याकडे लाँग टर्मपर्यंत टिकून राहतो. त्यामुळे तुमचे रेग्युलर येणारे गेस्ट आहेत त्यांना तो ओळखत असतो, त्यांच्या आवडी एवढी त्याला माहिती असतात, त्यांचे काय ॲलर्जीज त्याला माहिती असतं. हे बऱ्याच गोष्टी आहेत, खूप बारीक 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 गोष्टी त्याच्यामध्ये. हे त्याला सगळं माहिती असतं आणि मग तो त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतो. आणि म्हणून तुम्ही तुमचा स्टाफ रिटेन करून ठेवणं हे फार गरजेचं आहे. वा. आणि म्हणजे हे तुम्ही म्हणालात ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एक इस्लामपूरला गेलं ते काय ओळखीचे ते याच्यात ते मला सांगतात, आज नको खूप नेहमीचं वाचतात नाही, तो सांगतो आज दुसरं घे. मी एवढं ते कारण की त्याला माहिती आहे की कोणाला काय आवडतं, काय पद्धतीचं आवडतं. पण त्यातला एक टेक्निकल प्रश्न म्हणजे स्टाफ टू कस्टमर रेशो काय असला पाहिजे किंवा स्टाफ टू टेबल रेशो काय असला पाहिजे. कारण का बऱ्याचदा दिसतं की आपल्याला किती काही ठिकाणी ओव्हर स्ट्रेस्ड असतात आणि मग वेळ येतच नाही 15-15 मिनटं कोणी आणि मग सगळी चिडचिड होते. आणि ही इंडस्ट्री अशी आहे ना की एक स्टेप चुकली की चिडचिड होते. काही चुकलेलं अलाउड नाही. तुम्ही जेवण सगळं छान दिलं आणि शेवटी जर काय म्हणतात बडीशेप जर सादळलेली असली तर झालं माझी चिडचिड झाली. बरोबर आहे, बरोबर. याच्यामध्ये स्टाफचा विषय असा आहे की तुमचं जसं ते सेगमेंट बदलत जाते, जसं QSR आहे, कॅज्युअल डायनिंग आहे, फाईन डाईन आहे, रेस्टॉरंट बार आहे. जशी सेगमेंट बदलत जाते तसे तुमचा हा रेशो बदलत जातो. कारण QSR किंवा काउंटर सर्व्हिस बेसिकली ज्याला तुम्हाला फक्त मागचा स्टाफ लागतो, तुम्हाला सर्व्हिस करायची गरज नाही आणि टेबल पुसायला माणूस लागतो. कॅज्युअल डायनिंगला तुम्हाला थोडं जास्ती माणसं लागतात. तर बेसिकली कॅज्युअल डायनिंगला आम्ही जनरली असं करतो की 7 ते 8 टेबल एक माणूस सांभाळावी त्याची अपेक्षा असते. आणि फाईन डायनला थोडंसं ते कमी होत जातं. ओके. कारण फाईन डायनला सर्व्हिस जी आहे ती थोडीशी मोठी होत जाते. त्यामुळे 4 ते 6 टेबल हा एक माणसाने सांभाळणं हे अपेक्षित आहे त्यामध्ये. तर 4 ते 6 म्हणण्यापेक्षा 30 ते 35 कव्हर आम्ही ज्याला म्हणतो की म्हणजे माणसांचा टेबल त्यांनी सांभाळणं पूर्ण हे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये त्यांनी बार आणि हे गेलं. आता बारमध्ये पण असे प्रकार आहेत वेगळे जे आपल्याला माहिती आहेत की जिथे तुम्हाला क्वार्टर सिस्टीम आहे किंवा जिथे पेक सिस्टीम आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे सगळे आहेत त्याच्यामध्ये पण ते परत बदलत जातात. तर तिथे ज्या ज्या गरजेप्रमाणे असतं तिथे ते एकूण लोडप्रमाणे तुम्ही ते मॅनपॉवर ठरवता. आणि ते ॲक्च्युली ते मालकांना किंवा ज्या मॅनेजरला आहे ते समजून त्यांना ते ठरवायला लागतं. आम्ही त्याला सिटिंग्स म्हणतो. एक म्हणजे एक किंवा एक सिटिंग, समजा 60 कव्हरचं रेस्टॉरंट आहे, 60 सिटिंगचं. तर 60 सिटिंगचं रेस्टॉरंट एका सेशनमध्ये, मील सेशनमध्ये, म्हणजे समजा लंच म्हणा किंवा डिनर सेशनमध्ये ते किती वेळा चालणार आहे याचा तो अभ्यास असतो. आता तो अभ्यास त्या मेनूवरनी आणि टार्गेट कस्टमर याच्यावर तर पूर्ण आमचा तो अभ्यास होतो. ज्या बेसिसवरती आम्ही आधी ते कॅल्क्युलेशन केलेलं असतं, प्रॉफिट अँड लॉस काढलेलं असतं की आमचा सेल एवढा होणार आहे, हे त्याच्या अनुषंगाने सगळं आम्ही ते केलेलं असतं. तर ते सिटिंग तेवढं होणं अपेक्षित आहे. ते जर सिटिंग तेवढं झालं नाही तर तुमचा रेव्हेन्यू कमी होतो. आणि जसं तुम्हाला सांगितलं, म्हणजे जसं तुम्ही आता एक करेक्टली तुम्ही एक त्यातलं बरोबर काढलं की QSR म्हटलं की खर्च कमी आणि पण तुमचं तिकीट साईज पण कमी. आणि जसं जसं हे वाढत जातं तसं ते वाढत जातं. पण तसं त्याची इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट पण तशी त्याची वाढत जाते. आणि म्हणून मग त्याचं मेनू प्राईस पण वाढत जातं आणि म्हणून त्याचा रेव्हेन्यू पण तसा वाढत जातो. आता रेव्हेन्यू जसा वाढत जातो आणि इन्व्हेस्टमेंट तशी वाढत जाते. आता इन्व्हेस्टमेंट वाढली आहे म्हणून तेवढा तुमचा रेव्हेन्यू येणं अपेक्षित आहे. तो जर येत नसेल तर मात्र मग प्रश्नचिन्ह आहे. मग असं हे गणित पूर्ण जो त्या व्यवसायामध्ये जातो आहे, ज्या सेगमेंटमध्ये उतरतो आहे, त्यांनी त्या याच्याने तो विचार करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. म्हणजे कोणते रेस्टॉरंट चालू करणं आणि ते रन करणं ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक सेगमेंट आहे त्या आता तो एकमेकावरती इंटरकनेक्टेड आहे, तो एकमेकाचा अवलंबून आहे. आणि त्यातला एक हल्लं तर अल्टिमेटली सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हा तुमच्या रेव्हेन्यूवरती होणार आहे. आणि हे डिझाईन करणं खूप गरजेचं आहे. मग हे स्वतःहून डिझाईन करावं का तुमच्यासारख्या एखाद्या कन्सल्टंटला? कारण मग का प्रश्न विचारतोय, कारण का बऱ्याचदा हा प्रश्न पडतो की हे तर दिसतंय साधारणतः मला सिंपल गणित दिसतंय, हे कुठल्याही धंद्यात असंच गणित असतं. आम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पण हाच विचार करतो की बाबा मला काय सांगायचं आहे लोकांना,
मला त्यातलं काय येतंय, कोणाकडनं सांगितलं पाहिजे, कोणत्या प्लॅटफॉर्मवरती सांगितलं पाहिजे, कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. सो बेसिकली मला काय येतंय, लोकांना काय आवडतंय, कधी सांगितलं पाहिजे, ह्याचं गणित घातलं की होईल. पण ते अर्थात ते तेवढं सोपं तसं नसतं. नाही आहे ते, बरोबर आहे. ॲक्च्युली होतं आहे काय, म्हणजे हा आमचा इतक्या वर्षांचा अनुभव मला जो आहे ना, लोकांना बाहेरून जी इंडस्ट्री दिसते की फार ग्लिटरिंग, ग्लॅमरस आणि अशी हॅपनिंग अशी इंडस्ट्री आहे. स्पेशली तुम्ही लाऊंज बार पब जर बघितल्यानंतर लोकांची जी इच्छा होते की आपलं पण असं असावं. तर मला सारखं असं याचं उदाहरण द्यायचं वाटतं फिल्म इंडस्ट्रीसारखं. फिल्म इंडस्ट्रीसारखं जसं आहे की तुम्हाला पिक्चर तुम्ही जेव्हा बघता त्या तुम्हाला सगळे छान लोकेशन्स दिसतात, छान गाणे दिसतात, छान कपडे दिसतात, हिरो हिरोईन्स छान दिसतात, हे सगळं दिसतं. पण ते 3 तासाचं पिक्चर होण्यासाठी त्यांनी जे काही कष्ट घेतलेली असतात ते भयंकर कष्ट असतात. तर तसंच हॉटेल इंडस्ट्रीचं आहे, रेस्टॉरंट इंडस्ट्रीचं आहे, की याच्यामध्ये जो काही प्रॉडक्ट तुमच्या पुढे येतो, तो प्रॉडक्ट येण्यासाठी त्याच्यामागे बरेच काही कष्ट असतात. आणि त्या कष्टांमध्ये इतक्या बारीक 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 गोष्टी असतात की त्या एखादा न्यू एंट्रंट हा फक्त वाचून किंवा कुठून तरी रेफरन्स घेऊन किंवा कोणीतरी काहीतरी सांगितलं आहे म्हणून हे ते नाही करू शकत. आणि कन्सल्टंट किंवा ॲडवायझर कोणी असा यातला टेक्निकल माणूस घेणं हे कधीही म्हणजे मी सजेस्ट करीन त्याला. याचं कारण असं आहे की त्यांनी तुमचा एक तर वेळ कमी होतो, सगळ्यात वेळ कमी लागतो त्याला. कारण त्या माणसाला पूर्ण दिशा माहिती आहे की माझी स्टेप 1 काय, स्टेप 2 काय, स्टेप 3 काय आणि स्टेप 4 काय. मला कुठल्या कुठल्या लेव्हलनी कुठली कामं संपवायची आहेत आणि ते तो त्या इन्व्हेस्टरला सांगू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये येणारे एक्सपेन्सेस जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत की काय काय खर्च येणार आहेत, कुठल्या कुठल्या हेडिंगखाली तुम्हाला काय काय खर्च येणार आहेत, ते पूर्ण क्लिअर सांगू शकतो. मॅक्सिमम लोकं हे जे आहेत बिझनेसमध्ये ह्या सक्सेसफुल होऊ शकत नाहीत. याचं मेन कारण आहे की त्यांचं फायनान्स मॅनेजमेंट, त्यांचे फंड मॅनेजमेंट आहे ते बरोबरच करू शकत नाहीत. कारण त्यांना हे अपेक्षाच नसते, त्यांना माहितीच नसतं की असे काही एक्सपेन्सेस यामध्ये येणार आहेत. जे कन्सल्टंट तुम्हाला आधीच सांगू शकतो की हे असे एक्सपेन्सेस आहेत. जसं तुम्हाला मी आधीच्या एका प्रश्नामध्ये सांगितलं होतं उत्तर देताना की आम्ही सांगतो की लोकांना की तुम्ही कमीत कमी 6 महिन्याची ऑपरेटिंग कॉस्ट तुम्ही बाजूला ठेवा. हे जेव्हा तुम्ही ठेवता, तुमचे सगळे खर्च झाल्यानंतर, प्रोजेक्ट उभा केल्यानंतर, तेव्हा तुमचा तो प्रोजेक्ट सक्सेसफुली पुढे जाऊ शकतो. तर हे जे आहे ना, ह्या सगळ्या दिशा देणं, ह्या सगळ्या दिशा देऊन योग्य दिशेने सगळ्या गोष्टी घेऊन जाणं पुढे. म्हणजे इव्हन आम्ही आर्किटेक्ट आणि इंटेरियर त्यांना देखील आम्हाला मार्गदर्शन करायला लागतं, की आम्हाला कशा प्रकारचं आर्किटेक्चरल हवं आहे, कशा प्रकारची टेबल अरेंजमेंट हवी आहे, कशा प्रकारचं इंटेरियर हवं आहे, लाईट्स फिटिंग्स कशा प्रकारची हवी आहेत, हे आम्हाला त्यांना सांगायला लागतं. कारण आम्हाला माहिती आहे की टार्गेट कस्टमर काय आहे. त्यांना ते माहिती नसतं. त्यामुळे आम्ही त्यांना ब्रीफ करतो. त्याच्या अनुषंगाने मग ते पुढचं प्लॅनिंग करतं. हे काय असतं एकदा सांगू शकाल का? कारण हे खूप इंटरेस्टिंग वाटतंय की आर्किटेक्ट असतील किंवा डिझायनर असतील त्यांना सांगणं. कारण का हे कस्टमर प्रेफरन्सनुसार कसं चेंज होतं? आता जसं आपण फाईन डाईन म्हटल्यानंतर, एक फाईन डाईन म्हटल्यानंतर तुम्हाला तिथे मेनू तुम्ही काय ठेवणार आहे, कुठल्या प्रकारचं कुझिन ठेवणार आहे. आम्ही जर हे सांगितलं आणि मग ती स्पेंडिंग कॅपॅसिटी काय आहे त्या टार्गेट कस्टमरची. मग त्याच्या थोडक्यात त्या लोकांची लाईक्स काय असणार आहे, त्यांची म्हणजे आपण ज्याला हाय प्रोफाईल कस्टमर वगैरे म्हणतो, त्यांचं जर त्या लेव्हलचं असणार आहे, त्यामुळे मला तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मला त्याच लेव्हलचं ठेवायला लागणार आहे. वेअर बाय कॅज्युअल डायनिंग जे आहे, जिथे मला मास जेवायला येणार आहे, तिथं जर मी अशा प्रकारचं जर इन्फ्रास्ट्रक्चर जर ठेवलं, तर कदाचित ते दडपून जातील. तिथे त्यांना भीती वाटायला लागेल तशा ठिकाणी येण्याची. तर ते मिसमॅच व्हायला नको. म्हणून योग्य ठिकाणी योग्य लाईट फिटिंग्ज, योग्य कलर कॉम्बिनेशन्स, योग्य तुमचं फर्निचर, कुठे सोफा पाहिजे, कुठे सोफा नको, चेअर्स पाहिजेत तर त्या चेअर्स कशा हव्यात, कारण ते जेवताना बसायला कम्फर्टेबल असायला पाहिजेत. करेक्ट. कारण तुम्ही मिटिंगला बसलेल्या चेअर वेगळ्या असतात आणि जेवणाला बसण्याच्या चेअर वेगळ्या असतात. तर त्या तुम्हाला पाठीला त्रास द्यायला नको. परत आम्हाला स्टाफला ते आम्ही स्टाफ म्हणजे कोणी गेस्ट आल्यानंतर चेअर पुल करतो आणि पुश करतो पुन्हा. तर त्या स्टाफला पण ते हँडल करता आलं पाहिजे. त्या पुसताना आम्हाला सोपं झाल्या पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आम्हाला आर्किटेक्टला आणि इंटेरियर डिझायनर सगळं सांगायला मेंटेनन्स, लागतं. ब्रेकेज. सगळं आणि मेन तर मेंटेनन्स आहे सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. कारण बरेच वेळा असं होतं की डिझायनर खूप काही गोष्टी चांगल्या करायचा प्रयत्न करतात, कारण त्यांना ते दाखवायचं की चांगलं दाखवायचं आहे म्हणून. पण ते मेंटेन पण व्हायला हवं दररोजच्या दररोजच्यामध्ये. तर ते फार महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे. आणि तुम्ही म्हणाल तसं तर ह्या गोष्टींनी खूप फरक पडतात. एक कराडच्या अलीकडे एक राऊ नावाचं रेस्टॉरंट आहे. सो त्यांनी पूर्ण सगळं लाल मातीचं बनवलेलं आहे आणि सगळे पितळेची भांडी ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मग छान बसून खाता येतात. तर तिथे छान असं भाकरी, मटकी अशा पद्धतीच्या गोष्टी येतात. तर ते छान वाटतं आणि देन आय एम रेडी टू पे फॉर दॅट. तेच जर मला टिपिकल ढाबा स्टाईलमध्ये जर मला स्टीलच्या प्लेटमध्ये भाकरी आणि मटकी दिली तर मग मला असं वाटतं मग मी घरी जेवतो ना मी. बरोबर आहे. इथं का आलोय मी?
सो लिटरली ह्या सगळ्या गोष्टी इंटिरियरसारख्या गोष्टी इवन कॅज्युअल डायनिंगमध्ये पण मॅटर करतात त्या हो पद्धतीने. इवन QSRला मॅटर करतात त्या. तुमचं इंटिरियर तुमच्या कन्सेप्ट किंवा तुमच्या थीमच्या अनुसारच ते असायला पाहिजे QSRमध्ये पण. आता आम्ही अहमदनगरला एक छानसं छोटंसं QSR काइंड ऑफ केलेलं आहे. तर तिथे आमचं इंटिरियर इतकं छान झालेलं आहे आणि खूप चांगला पार्ट त्या इंटिरियर डिझायनरनी त्यामध्ये प्ले केलेला आहे. म्हणजे तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर जे प्लेझंट वाटायला पाहिजे ते बेसिकली त्या ॲम्बियन्समुळे होतं. कसं आहे आम्ही जनरली सगळ्यांना हेच सांगतो की आमचा रोल आहे, फार मोठा रोल आहे ॲज अ कन्सल्टंट म्हणून फूड आणि बेवरेज याच्यामध्ये. पण सगळ्यात पहिला रोल जो येतो ना तो इंटिरियर डिझायनरचा येतो. कारण लोकं आधी ते डिझाईन बघणार आहे, बाहेरून ती बिल्डिंग बघणार आहे किंवा ते रेस्टॉरंट बघणार आहे. आत आल्यानंतर ते त्या ॲम्बियन्सचा आधी आस्वाद घेणार आहेत. त्यानंतर ते तिथे टेबल्स खुर्च्या कशा आहेत ते सगळं त्याचा आस्वाद घेणार आहेत आणि त्याच्यानंतर जे येणार आहे ते फूड आहे आणि मग सर्व्हिस आहे. त्यामुळे पहिलं जे आहे ते ॲम्बियन्स आहे. ॲम्बियन्स चांगलं झालं की मग फूड अँड सर्व्हिस आली. पण फूड अँड सर्व्हिस जर थोडं प्लस मायनस झालं तर मग त्या ॲम्बियन्सचा काही उपयोग होत नाही. कारण लोकं ॲम्बियन्स म्हणून बघायला तिथे परत परत येणार नाही आहेत. ॲम्बियन्स मिठासारखा हां, चांगला असला पाहिजे, बरोबर. पाहिजेच. पण जर ऑफ बॅलन्स झाला तर तो बरोबर आहे. त्याला जेवढी गरज आहे तेवढाच पाहिजे तो. पण सर्व्हिस आणि मेन तर तुमचा प्रॉडक्ट आहे या इंडस्ट्रीमधलं फूड आणि सर्व्हिस. तर तो प्रॉडक्ट मेन राहायला पाहिजे. म्हणजे समजा जर ॲम्बियन्सने डॉमिनेट केलं आहे आणि फूड अँड सर्व्हिस जर डॉमिनेट म्हणजे त्याला जर त्याचं शेअर करत नाही आहे बरोबर, तर मग ते बरोबर होऊ शकणार नाही. ओके. आणि तुम्ही मगाशी काय चुका होतात हे सांगताना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करायच्या असतात. मग कन्सल्टंट काय करतो आणि एंटरप्रेन्योर काय करतो? कारण का हे इतकी फाईन लाईन आहे, तर काय स्कोप असतो? कन्सल्टंट बेसिकली हा तुम्हाला एक दाखवणारा मार्गदर्शक आहे. इन्व्हेस्टमेंट पूर्ण तुमचीच आहे. सगळं तुम्हालाच करायचं आहे. तो तुम्हाला एक योग्य मार्गाला घेऊन जातो. तुमच्याकडनं काहीही राहू नये किंवा हा याचा करेक्ट पाथ आहे, हे तुम्हाला दाखवणारा तो मार्गदर्शक आहे. की कुठून सुरुवात करायची आणि कुठेपर्यंत तुम्हाला बरोबर सोबत करायची आणि तिथून पुढे तुमचा प्रवास कसा असणार आहे, हे दाखवणारं त्याचं हे आहे. तर जसं आम्ही सांगितलं की आता आमचा स्कोप कसा असतो का त्याच्यामध्ये कन्सल्टंटचा, की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही फिजिबिलिटी करतो. की तुम्ही एखादं लोकेशन आयडेंटिफाय केलं आहे, तिथं तुम्हाला कुठल्या प्रकारचं सेगमेंट तुम्हाला टाकायचं आहे, QSR किंवा फाईन डाईन वगैरे तुम्हाला जे काही करायचं आहे, तर तिथे ते चालेल का? पहिल्या सुरुवात दिवशी तिथे येतो की ते चालेल का? तिथे तो टार्गेट कस्टमर आहे का? मग असेल तर त्यांची स्पेंडिंग कॅपॅसिटी काय आहे? मग त्यांची स्पेंडिंग कॅपॅसिटी त्या असेल त्या अनुषंगाने मग तिथला रेव्हेन्यू काय जनरेट होणार आहे? मग तो जो रेव्हेन्यू होणार असेल, तो रेव्हेन्यू आणि तुम्ही इन्व्हेस्ट करणारी जी अमाऊंट आहे, ही याच्यामध्ये काही ताळमेळ बसतोय की नाही बसत आहे? मग तो ROI त्यामध्ये होतोय की नाही होतोय? जर नसेल होत तर मग आम्ही एकतर तो कन्सेप्ट बदलायला लावतो किंवा मग ती जागा बदलायला लावतो. आणि मग तिथे त्या प्लॅनिंगप्रमाणे मग ते फिजिबिलिटी सर्व्हे करून ते पूर्ण P&L करून मग त्यांना एस्टिमेटेड सांगितलं जातं की तुम्हाला एवढा एवढा खर्च येईल. आणि मग आर्किटेक्टला आणि इंटेरियरला त्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून मग त्यांच्याकडनं त्यांच्या कॉस्ट घेऊन मग त्यांना सांगितलं जातं की त्यांच्या एवढ्या कॉस्ट येतील हे होतील. म्हणजे मग जो इन्व्हेस्टर असतो त्याला पूर्ण कल्पना येते की मला एवढा एवढा पैसा लागणार आहे हे पूर्ण प्रोजेक्ट उभं करायला. आणि प्रोजेक्ट उभं झाल्यानंतर 6 ते 8 महिने मला जे काही रनिंग कॉस्ट मला ठेवायची, ऑपरेटिंग कॉस्ट ठेवायची, त्यासाठी मला एवढा पैसा लागणार आहे. हे जेव्हा होतं तेव्हा त्याला पिक्चर पूर्ण क्लिअर असतं ओनरला, इन्व्हेस्टरला, रेस्टॉरंट चालू होण्याच्या आधीच की हे चित्र कसं असणार आहे पुढलं. आज जसं आर्किटेक्ट त्यांचं ड्रॉईंग करून दाखवतात, तसं आम्ही त्यांना हे ड्रॉईंग करून दाखवतो, मेनू म्हणा किंवा किचन प्लॅनिंग वगैरे करून, की हे कसं कसं असणार आहे, यातनं रेव्हेन्यू काय येणार आहे आणि तुमचं बिझनेसचं मॉडेल कसं असणार आहे. त्यांना मग तो कॉन्फिडन्स आल्यानंतर तिथे अजून काय काय गोष्टी आपल्या आहेत की ज्या आपल्याला वाटत आहेत की ह्या उणे आहेत आणि आपल्याला ह्या पूर्ण करणं गरजेचं आहे. मग त्या आम्ही त्या त्या ह्याच्यानी म्हणजे मेनूमध्ये इन्कॉर्पोरेट करून म्हणा किंवा आर्किटेक्चरल प्लॅनमध्ये इन्कॉर्पोरेट म्हणा किंवा ॲम्बियन्समध्ये काही करून म्हणा किंवा मग ॲक्सेसरीज ज्या आपल्या कटलरी क्रॉकरी त्यामध्ये हे करून आम्ही त्या पूर्ण हे करून आणि परत नंतर सोशल मीडिया आणि मार्केटिंग एजन्सीज वगैरे यांचा सपोर्ट घेऊन त्या पूर्ण करून म्हणजे मग सगळं लॉन्चिंगच्या आधी आमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण तयार झालेल्या असतात. हे सगळं तयार झाल्यानंतर आम्ही मग किचन प्लॅनिंग करतो. पूर्ण इक्विपमेंट आणि युटेन्सिल्स वगैरे ते परचेस करणं. त्याच्यानंतर क्रॉकरी, कटलरी, ग्लासवेअर, ॲक्सेसरीज ह्या सगळ्या गोष्टी करणं. मॅनपॉवर जे लागणार आहे पूर्ण युनिटसाठी म्हणून त्याची पूर्ण लिस्ट करणं. त्यांच्या सॅलरीज अप्रॉक्सिमेटली काय असणार आहेत, त्या पूर्ण त्यांची सॅलरी काढून घेणं. त्या सॅलरी काढून मग त्या पोरांचं रिक्रुटमेंट करणं सगळ्या स्टाफचं, पूर्ण लेव्हलचं, पूर्ण हेरार्कीप्रमाणे त्यांचं रिक्रुटमेंट करणं. ते रिक्रुटमेंट झाल्यानंतर मग त्यांचं युनिफॉर्म, तोपर्यंत लोगो, ब्रँडिंग ह्याची सगळी तयारी करून घेणं आणि मग स्टाफची सगळे ट्रेनिंग करणं. तर ट्रेनिंग 2 प्रकारचे होतं. एक तर सर्व्हिस आणि यांच्या पॉलिसीज वगैरे जे असतील त्याच्या आम्ही त्याला HR पॉलिसीज म्हणतो,
त्या पूर्ण ट्रेनिंग आपण पूर्ण करून घेतो, त्या पूर्ण ब्रीफ केल्या जातात. आणि इकडचं किचनमध्ये फूड ट्रायल जो मेनू आपण केला आहे, प्रत्येक फूडचं आपण ट्रायल करतो की ते कसं जाणार आहे, कसं सर्व्हिस होणार आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं असणार आहे, चव कशी असणार आहे, ते सगळं करून आपण ते फ्रीज करतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सॉफ्ट लॉन्च करतो. सॉफ्ट लॉन्च करून आपण काही लोकांना इन्व्हाइट करून मग ते 2 ते 3 दिवस किंवा 4-5 दिवस आपण ते सॉफ्ट लॉन्च पूर्ण रन करतो. त्यामधनं जे फीडबॅक येतात त्या फीडबॅकच्या बेसिसवरती पुन्हा ट्रेनिंग करतो आणि ते पूर्ण अजून गोष्टी पक्क्या करून घेतो आपण स्टाफकडनं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही एंटरप्रेन्योरशी बोलून, जे काही इन्व्हेस्टर असतात त्यांच्याशी बोलून ह्या सगळ्या पॉलिसी आधी क्लिअर केलेल्या असतात. त्यांचं विचार घेऊन त्यांना इन्व्हॉल्व करूनच आम्ही सगळं केलं. हँड होल्डिंग करता हँड होल्डिंगच करतो पूर्ण आणि करायला लागतं. कारण त्यांना पुढे जाऊन ते रन करणं असतं. जिथे आम्ही रन करत असतो तिथे तरी पण आम्ही त्यांना पिक्चरमध्ये ठेवतोच. आणि मग जेव्हा सॉफ्ट लॉन्च झालं त्यानंतर मग आम्ही कमर्शियल लॉन्च करतो. कमर्शियल लॉन्च करताना मात्र मग त्या चुका परत होणार नाही याची काळजी आम्ही घेतली जाते. आणि मग तिथे आम्ही पूर्ण इन्व्हॉल्व असतो त्या प्रोजेक्टमध्ये. मग कंप्लीट आम्ही पर्सनल त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन हँडल करून मग ते समजावून सांगणं, हे करणं आणि परत हवे ते ट्रेनिंग परत देणं, ते सगळं करणं. आणि मग शेवटी जो एंटरप्रेन्योर असतो त्यांना आम्ही ट्रेनिंग वेगळं देतो की तुम्ही हा बिझनेस कसा रन करायला पाहिजे आणि तुम्ही कुठल्या कुठल्या काळजी याच्यामध्ये घ्यायला हव्यात. जसं तुम्ही मघाशी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही एंटरप्रेन्योर बऱ्याच चुका करतात वगैरे वगैरे. तर त्या गोष्टी आम्ही सगळ्या त्यांना समजावून सांगतो. स्टाफ कसा रिटेन करायचा हे समजावून सांगतो. स्टाफ सोर्सिंग कसा करायचा हे समजावून सांगतो. आणि त्याच्यामुळे त्यांचे जे मॅक्सिमम प्रॉब्लेम्स असतात ते आम्ही त्यांना हे करून हँड होल्ड करून त्यांना तिथपर्यंत नेऊन सोडतो. सगळ्यात आता 2 वाद चालू आहेत सोशल मीडियावरती. ते म्हणजे एक तर झोमॅटो, स्विगीसारखे डिलिव्हरी ॲप्स आहेत आणि त्याच्यामुळं मार्जिन्स कमी होत आहेत आणि मग हे बॅन करा किंवा हे बंद करा, ह्याने काही राम ठेवला नाही बिझनेसमध्ये. आता हे राहणार तर हे मान्य झालं आहे आपल्याला ॲज अ इंडस्ट्री म्हणून आपल्याला दिसतंय की आपण झोमॅटो, स्विगी काही बंद पडणार नाही आहे. बरोबर. हे नाही कोणी दुसरं कोणीतरी. हे नाही दुसरं कोणीतरी आणि हे 10,000 कोटीचे बिझनेस झालेले. तर मग काय बदल करणं गरजेचं आहे रेस्टॉरंट्समध्ये की जेणेकरून आपण ह्यांच्यासोबत कोएक्झिस्ट करू शकू? याच्यामध्ये प्रॉब्लेम हा ॲक्च्युली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न अवॉइड करून शक्यच नाही. म्हणजे आज रेस्टॉरंटियर, हॉटेल्स वगैरे ह्यांना हा प्रश्न अवॉइड करून म्हणजे नाही करता चालणार. येणारच नाही आहे. तुम्ही आज ते 25 ते 30% तुम्ही ते लोक घेत आहेत म्हणून तुम्ही तुमची कॉस्ट जर 30% वाढवली तर त्याचा तुमच्या व्यवसायावरती परिणाम होणार आहे. तर मला कधी कधी असं वाटतं की अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे की जी आमची ओरिजिनल जी पद्धत होती, ट्रेडिशनल पद्धत होती की तुम्ही तुमचे 2-3 माणसं ठेवा, तुम्ही तुमचे 2-3 व्हेकल ठेवा आणि तुम्ही तुमचा जो पेरिफेरी एरिया आहे 5 किलोमीटर 7 किलोमीटरचा, तुम्ही त्या पेरिफेरीमध्ये तुम्ही तुमच्या डिलिव्हरीला फोकस करा. कारण तुमची ती जी कॉस्ट आहे ती ह्याच्या मानाने फारच कमी आहे. प्लस ती जी मॅनपॉवर तुमची जी आहे, जर डिलिव्हरी जर नसेल तर त्याचा तुम्ही इकडे कुठेतरी इतर कामांमध्ये त्यांचा वापर करू शकता. हे मला सगळ्यात जास्ती वाटतं. कारण हे ह्यांचे पर्सेंटेज कमी करणार नाही आहेत, कारण त्यांचा तो व्यवसाय आहे. आणि तुम्ही तेवढे पर्सेंटेजमध्ये रेट तुम्ही मेनूमध्ये वाढवले तर तुमचं कदाचित डिलिव्हरीला तुम्हाला हे मिळेल, पण तुमचा रेस्टॉरंटला फुटफॉल जो आहे तो मात्र मार खाईल. कारण मी बऱ्याचशा रेस्टॉरंटवरशी बोललो तर त्यांनी काय केलं, झोमॅटोसाठी, स्विगीसाठी लिमिटेड मेन्यू ठेवला आहे. ते सगळा मेनू त्यांचा आहे तो तिकडे ठेवलेला नाही आहे. बरोबर. आणि ते म्हणतात आम्हाला दिवसाच्या काय बाबा 40-50 ऑर्डर येतात. 40-50 ऑर्डरमध्ये ते म्हटले आम्हाला परवडतं. माझ्याकडं मला ॲटलिस्ट हे माहिती आहे की समजा जर इकडे सगळे टेबल नाही भरले तर इकडून माझी कॉस्ट कव्हर होते अशा पद्धतीने. बरोबर. सो तेही करूच शकतो. हो, काही करू शकतात लोक. आपला कसं आहे, आता व्यावसायिक जो आहे तो त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज वापरणारच आहेत. कारण आता हे जसं आपण म्हणालो की झोमॅटो आणि स्विगी तर जाणार नाही आहेत, हे गेले दुसरे कोणीतरी येतील. मग असं असल्यानंतर ह्यांना पण यातनं काहीतरी मार्ग काढायला लागणारच आहे. आयदर ट्रेडिशनल वेनी मार्ग जाणं किंवा मग आता जे आत्ता नवीन पद्धती वापरत आहेत ते करणं. कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने यांना हा व्यवसाय चालू ठेवायला लागणार आहे आणि मॉडर्न त्यामुळे प्रॉब्लेम्स करणं. नीड हो, ते मॉडर्न राहणारच सोल्युशन्स. आहे. ते राहणारच आहे. लास्ट हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. आम्ही सोशल मीडियावरती आहोत तर सोशल मीडिया मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे किंवा मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे रेस्टॉरंटसाठी? मार्केटिंग तर खूपच महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. आज मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये काय बनवलं आहे आणि मी काय चांगलं विकतो आहे हे जोपर्यंत पब्लिकला समजणार नाही तोपर्यंत लोक माझ्याकडे येणार नाही आहेत. माझ्या टार्गेट कस्टमरला पण समजणार नाही आहेत बेसिकली. म्हणजे आपल्या एक म्हण पण अशी आहेच की म्हणतात ना की बोलने वाले की मिट्टी भी बची जाती और जो ना बोलता है उसका सोना भी नहीं बेचा जाता. तसा प्रकार आहे. त्यामुळे मार्केटिंग हा एक मीडिया आहे की ज्याच्यामार्फत तुम्हाला लोकांना सांगायचं आहे की माझ्याकडे काय आहे आणि मी काय करतो आहे ते. आणि सोशल मीडिया हे तर म्हणजे आहेच. त्याला म्हणजे जसं आपण
झोमॅटो स्विगी म्हणतो की याच्याशिवाय होणं शक्य नाही, तसं सोशल मीडियाशिवाय होणं शक्य नाहीच आहे. कारण जेवढं तुमचं पब्लिसिटी होत राहील तेवढं लोकांना त्याबद्दल माहिती राहील आणि तेवढे लोक तुमच्याकडे तो फुटफॉल म्हणून तुमच्याकडे येत राहतील. आणि हे टूल्स आहेत बेसिकली. आणि मला वाटतं हे टू सॉर्डेड आहेत, जे दोन साईड, त्याला दोन धारे, दुधारी म्हणता येईल त्याला, दुधारी आहेत ते. तुम्ही त्याला कसं वापरायचं आणि कसं चांगलं त्यातनं फायदा करून घ्यायचा हा प्रत्येकाने ठरवायला लागेल. ओके. लास्ट प्रश्न हा महत्त्वाचा वाटतो. तुम्ही नवीन उद्योजकांना ज्यांना यायची इच्छा वाटते त्यांना काय सांगाल? त्यांना मला सांगायला लागेल की तुम्ही याच्याकडे व्यवसाय म्हणूनच बघा आणि व्यवसायासाठी लागणारं जे काही करायला लागतं तो पूर्ण अभ्यास करून मग ह्या व्यवसायात उतरा. कारण हा करतोय, तो करतोय किंवा मला हे चांगलं वाटलं वगैरे अशा विचारांनी जर तुम्ही येणार असाल तर सक्सेस रेट कदाचित कमी असेल तुमचा. आणि हे जे रेस्टॉरंट बंद होत जाणं हे आहे, हे चांगलं नाही आहे. त्याच्याने इंडस्ट्री थोडीशी मला बदनाम झाल्यासारखी वाटायला लागली आहे. बरेच लोक आजकाल त्याबद्दल बोलायला लागलेले आहेत आणि हे चांगलं नाही आहे. हा चांगला व्यवसाय आहे आणि याच्यातनं भरभराट पण चांगली आहे. याचे फायदे खूप आहेत या रेस्टॉरंट इंडस्ट्रीचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमचं एक नाव व्हायला लागतं, तुमचं एक प्रस्थ निर्माण व्हायला लागतं, लोक तुम्हाला ओळखायला लागतात, तुम्हाला नवीन नवीन लोकांना भेटायला मिळतं तुमच्या ह्या व्यवसायामुळे. आणि चांगलं चाललं, तुमचा ब्रँड निर्माण झाला तर त्यातनं तुम्ही व्यवसाय वाढ तुमची जी आहे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर त्याच्यामुळे याला पॉझिटिव्हली बघा. फक्त उतरण्याच्या ऐवजी ज्या ज्या काळजी घेणं अपेक्षित आहेत आणि जे जे नॉलेज किंवा माहिती करून घेणं अपेक्षित आहे ती पूर्ण करून घ्या आणि मग बिनधास्त उतरा. बाकी आमच्यासारखे लोक आहेतच मदतीला. आय थिंक सर तुम्ही लिटरली प्रत्येक गोष्टीमध्ये काय चुका होऊ शकतात, काय पद्धतीने ते आपण कव्हर करू शकतो, काय विचारांनी आपण ह्या बिझनेसकडे बघितलं पाहिजे आणि कुठल्या पॅरामीटर्सवरती जज केलं पाहिजे हे आम्हाला खूप डिटेलमध्ये समजावून सांगितलंत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अर्थात अजून कोणत्या इंडस्ट्रीबद्दल तुम्हाला बोलायला आवडेल, अजून कोणत्या इंडस्ट्रीबद्दल डिटेल समजून घ्यायला आवडेल, नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं किंवा अजून कोणते प्रश्न असतील रेस्टॉरंट इंडस्ट्रीबद्दल तेही प्लीज कॉमेंट्समध्ये टाका. आय एम शुअर सरांच्या टीममधनं कोणीतरी रिप्लाय करेल. आणि सरांच्या कॉन्टॅक्ट डिटेल खाली दिलेले आहेत. जर तुम्हाला रेस्टॉरंट ओपन करायचं असेल आणि मदत हवी असेल तर अर्थातच त्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे. धन्यवाद. लोभ असावा.